नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बापूंनी गुंजवणीच्या प्रकल्पासाठी उपोषण केलं. या उपोषणाचा बापूंच्या शारीरिक आपत्तींना सामोरे जावं लागलं आणि खऱ्या अर्थानं या बापूंनी की त्यांना कुणी तालुक्यामध्ये आपल्या गटामध्ये कुणी त्यांना ओळखत नाही असा निष्ठावंत कार्यकर्ता आपल्याला लाभलेला आहे. मी सर्वांना विनंती करतो की आज तात्यांना तुम्ही निवडून द्यायचंय. तात्या नक्कीच तुमच्यासाठी, या गणासाठी, या आपल्या तालुक्यासाठी नक्कीच योग्य असं काम करतील हा ठाम विश्वास माझ्यामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी सांगावं असं वाटतं की समीर शेठ झालं, या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवारी घेतलेले त्यांच्या मिसेस या पंचायत समितीच्या सदस्य होत्या. अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी या आपल्या गटामध्ये केलं आणि हेच काम पुढे नेण्यासाठी आपण समीर शेठ यांना जिल्हा परिषदेवरती बहुसंख्य मताने असं त्यांना धनुष्यबाणाच्या चिन्हावरती शिक्का मारून त्यांना जिल्हा परिषद पाठवूया आणि आपल्या गणाचा, आपल्या भागाचा विकास करूया. आणि या विकासाची धुरा ज्याच्यामध्ये आहे, हे धनुष्यबाण पेलवायची ज्यांच्यामध्ये धनुष्यबाण पेलवायची ताकद आहे अशाच्या हातामध्ये पूजाताई असू द्यात, यांच्यामध्ये धनुष्यबाण बापूंनी दिलेला आहे आणि ही योग्य निवड त्यांनी केलेली आहे. अतिशय सुशिक्षित, सर्वसामान्यांची जाण असलेले कार्यकर्ते आणि निष्ठावंत कार्यकर्ते असं म्हणलं तर वागवं होणार नाही. यासाठी त्यांना आपण धनुष्यबाणाच्या या निवडणुकीमध्ये 7 तारखेला त्यांना धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि बहुमताने आपण त्यांना निवडून द्या अशी सर्वांना हात जोडून या ठिकाणी विनंती करतो आणि माझं छोटंसं मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय तुळजाभवानी श्रीनाथ मस्को महाराजांच्या नगरीमध्ये आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन होणार आहे. त्याच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ माजी आमदार विजयबापू शिवतारे यांच्या हस्ते या ठिकाणी फुटणार आहे. त्या संदर्भात आपली सर्व शिवसैनिक आणि ग्रामस्थ आणि वडीलधारी मंडळांनी, महिला मंडळ त्याप्रमाणे आपण बापूंना सहकार्य करून मतदान केलं भरपूर आमदारकीचे वेळेला. त्याचप्रमाणे यावेळेला पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि निवडणुकीमधील उमेदवार, जिल्हा परिषदेचे उमेदवार समीर भाऊ जाधव, निवडी गणामधून पूजा सागर बोंबाशी आणि वीर गणामधून प्रवीण बाळासाहेब जगताप यांना धनुष्यबाणावर मतदान करून भरघोस मतांनी विजय करावी एवढीच नम्र विनंती करतो. यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या पुण्यनगरीमध्ये श्रीनाथ मस्को महाराज यांच्या पुण्यनगरीमध्ये आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीच्या संदर्भात प्रचाराचा शुभारंभ होत आहे. खरं पाहिलं तर आज सगळं भगवं वातावरण सगळं महाराष्ट्रामध्ये आहे आणि या भगव्या वातावरणामध्ये आपलाही हा जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गट, निवडी गट कुठल्याही परिस्थितीत मागे राहणार नाही याची आपण सर्वजण खबर घेत आहे आणि खबर घेणारच. हे करत असताना ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीगण निवडणूक लढवत आहोत, हे राज्याचे माजी मंत्री आणि पुरंदरचे भाग्यविधाते माननीय विजयबापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करत असताना त्यांच्या माध्यमातून जो काही कायापालट झालेला आहे हा बघण्यासारखा आहे, देखण्यासारखा आहे. आणि हे सर्वांना माहीत आहे की बापू आहेत तर आपण सर्वजण आहे, आपण आहे तर आपली कामं आहेत. सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागं खंबीरपणे जे नेतृत्व आहे ते आदरणीय बापू आहेत आणि बापूंच्या पावलावरती पाऊल ठेवून आज जिल्हा परिषद गटामध्ये माननीय समीर शेठ जाधव जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून आपल्या इथे उभे आहेत. त्यानंतर गणामध्ये प्रवीण शेठ जगताप या ठिकाणी उभे आहेत आणि वरचा मयूरजी मुळीक यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचं. विनोद भाऊ, तुम्हाला आपणही व्यासपीठावर उपस्थित राहायचं विनंती आहे. उमेदवारांचं आगमन होत माननीय या ठिकाणी शिवसेनेचा उगवता तारा रक्ताचा भाई आणि समीर भाऊ जाधव यांचा
शिवसेनेचा धन्यवाद आपले आदरणीय पिनू सीट उर्फ बबनरावजी काकडे साहेब. काकडे साहेब, तुमच्याकडे पाहिलं की वाटतंय कोणतं नेतृत्व आम्हाला मिळतंय. हसरा चेहरा आणि त्याचप्रमाणे मनीषाताई काकडे यांचाही या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य माजी यांचं बडपूर्वक. जरा यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजू की. अरे कोण कोणाचं कोण नव्हतं, पण सगळं एकत्र आणणारा हा माणूस आहे समीर भाऊ. आणि समीर भाऊचा खऱ्या अर्थाने जीवाचा जिवलग मित्र. आणि समीर उभा आहे, मी तुझ्या बरोबर आहे. अर्चनाताई, आपणही का खाली थांबताय? आपणही वरती यावं विनंती आहे. खरं तर त्यांनाही बरं वाटतं ना, कार्यकर्त्यांना उमेदवार असल्यावर बोलायलाही चांगलं वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी मी पुन्हा विनंती करतोय की सुशील चव्हाण यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. बाहेर जे महिला उभ्या आहेत ना, कृपया पुढे या. आणि पुरुष मंडळींनी या ठिकाणी महिला उमेदवार आपल्या पंचायत समितीच्या बिवडी गणाच्या अर्चनाताई त्या स्टेजवर या. पण आपल्या उमेदवार या इकडे आतमध्ये पुढे या. सगळ्या महिला कार्यकर्त्या त्यांच्या बरोबर आहे. कृपया सर्व उमेदवार आल्यानंतरच कार्यक्रमाला एक चांगली आगळी वेगळी मजा येणार आहे. महिला उभ्या आहेत, त्यांना आतमध्ये बोलवतो आपण. वाजवताना हलगीवाले तिथे जा. हलगीवाले हलगीवाले लवकर या. या ठिकाणी वा हलगीवाले वाजत आहेत. आपल्या उमेदवाराला आणायचं. विजयाची नांदी आता सुरू होत. पुन्हा एकदा या ठिकाणी माऊली धुमाळ जेऊर, मुरलीनाना यादव यादववाडी, सागरजी करवंदे, सुनीलजी शिंदे, बाळासाहेब जाधव परींचे गावचे माजी सरपंच यांचंही या व्यासपीठाच्या वतीनं स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे मयूरजी मोळीक, जाधव सरकार, मंदार गिरवे, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि नेता यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सुशील चव्हाणे बोलतील, परंतु उमेदवाराचं आगमन होत आहे. 2च मिनिटांमध्ये आपण यावं लवकर. श्रीनाथ मस्कोबाच्या प्रांगणात मी प्रथमतः श्रीनाथ मस्कोबाला वंदन करतो. आज या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती 2026 वीर बिवडी गटातून या ठिकाणी जिल्हा परिषदेचे आपले लाडके उमेदवार समीरजी जाधव, तसेच वीर पंचायत समिती गणाचे उमेदवार प्रवीण जगताप उर्फ प्रवीण पाटील आणि बिवडी पंचायत समितीच्या उमेदवार श्री सागर मोकाशी यांच्या सुवेद्य पत्नी माननीय सौ पूजाताई मोकाशी या उमेदवाराच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी व माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती मनीषाताई दिलीप शेठ काकडे व आमचे मित्र श्री पिनू शेठ काकडे यांच्या या ठिकाणी पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले सर्व शिवसैनिक, मी प्रथमतः सर्व शिवसैनिकांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो. आज मी 2 शब्द बोलण्याच्या पूर्वी पूजाताई आपण स्टेजवर यायचंय. वाजत वाजत या ठिकाणी पूजाताई मोकाशी यावरती एवढी आपल्या उमेदवार आपण या ठिकाणी स्टेजवर यायचंय. या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपाबा यादव यांना त्रिवार वंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो. या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे. बाप्पू आपल्या भाषणात त्यांच्या कामाविषयी सविस्तर सांगतीलच, पण या ठिकाणी बापूंच्या कामाचा जो झपाटा आहे, या कामाच्या झपाट्याला पाहून या ठिकाणी पिनूशेठ काकडे आणि मनीषाताई काकडे या ठिकाणी आपल्या या परिवारात सहभागी होत आहेत. त्यांचं या परिवारात प्रथमतः सहर्ष असं स्वागत करतो. सर्वच व्यासपीठ आपलं सर्वांचं स्वागत करतो.
येऊ घातलेल्या 7 फेब्रुवारीच्या निवडणुकीत आपण मतदान कुणाला करायचंय हे आपण सगळ्यांना समजून सांगणार आहोत. आणि मतदान कशासाठी करायचे? मतदान कुठली व्यक्ती बघून नाही करायचं, तर मतदान विकासाला करायचंय. मतदान करताना आपण माग 5 वर्षापूर्वी मतदान केलं होतं चुकून, कुणी केलं असेल त्यांना माहिती आहे काय विकास झाला आणि आत्ता विकास काय होणार आहे. बापू निवडून आल्यानंतर 8 महिन्यात काय विकास झालाय आणि किती विकास चाललाय. प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं आपल्याला रोलर दिसत आहेत. कशामुळे दिसत आहेत? फक्त बापूंच्यामुळं. आज एवढा काळदरी खोऱ्यात एवढा मोठा रस्ता झाला 100-150 कोटीचा, कुणामुळे झाला? फक्त बापूंच्यामुळं. आज या ठिकाणी विमानतळ होतंय, कुणामुळे होतंय? फक्त बापूंच्यामुळं, धनुष्यबाणामुळं. या ठिकाणी IT पार्क होतोय, कुणामुळे होतोय? फक्त बापूंच्यामुळं. त्यामुळे आपण आपला उमेदवार धनुष्यबाण समजून तिन्ही उमेदवारांना या ठिकाणी प्रचंड बहुमताने 7 तारखेला विजयी करायचा आहे, एवढीच मी आपल्याकडून विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या कार्यक्रम माननीय या तालुक्याचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. या 2026च्या 7 तारखेला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला जिल्हा परिषद गटामध्ये माननीय समीरजी जाधव, त्याचप्रमाणे वीर गणामध्ये प्रवीणजी जगताप पाटील या ठिकाणी उभे आहेत. तसेच बिबडी गणामध्ये पूजादाई सागर मोकाशी या उभ्या आहेत. यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. तरी आपण सर्वांनी धनुष्यबाणासमोर समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड असं बहुमताने विजय करायचं. माझ्यासारखा कार्यकर्ता बरेच वर्ष काँग्रेसमध्ये काम करत होता, परंतु मागील झालेल्या 1 वर्षापूर्वी जी आमदारकीची निवडणूक झाली त्यावेळेस आम्ही बापूंचं काम प्रॅक्टिकली करून त्यांना निवडून आणण्यामध्ये खारीचा वाटा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी उचलला. मागील 10 वर्ष बापू आमदार होते त्यावेळेस गुंजवणी धरणासाठी या तालुक्यातील बराच जिरायती पट्टा होता. या शेतकऱ्यांना गुंजवणीचं पाणी मिळालं पाहिजे म्हणून उपोषण करणारे माननीय विजय बापू होते आणि त्यांनी अथक परिश्रमातून ते गुंजवणीची पाईपलाईन शासनाकडून मंजूर करून आणली. त्यावेळेस विजय बापू जलसंपदा मंत्री झाले, त्यामुळं त्यांना ते शक्य झालं. त्या काळामध्ये या त्याच्या अगोदरच्या काळामध्ये या तालुक्याची अवस्था, रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय होती. आज आपण बघतोय या तालुक्यामध्ये मागच्या 5 वर्षाच्या अगोदरी या तालुक्याचा एकही रस्ता कुठेही खड्डे नसताना अशा पद्धतीचा बापूंनी केला. बरेच प्रकारचे त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातला महत्त्वाचा प्रश्न विमानतळाचा, तोही बापूंनी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण मागील पंचवार्षिकमध्ये जे निवडून आले त्यांनी त्या प्रकल्पाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. तसेच गुंजवणीचं जी लाईन होती ती लाईन बदलण्याचा प्रयत्न केला. आज आपण बघतोय बापू पुन्हा निवडून आल्यानंतर ती गुंजवणीची लाईन पुरंदर तालुक्यामध्ये 70% पूर्णत्वास आलेली आहे. त्याचप्रमाणे या श्रीनाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्टला श्री क्षेत्र विकास आराखडा ब वर्ग देण्यामध्ये बापूंचं बहुमन असं योगदान राहिलेलं आहे. त्याचप्रमाणे या तालुक्याचा सामाजिक सलोखा राहावा यासाठी बापूंनी मागील काळात आणि आत्ताच्या काळामध्ये कसोशीने प्रयत्न केला. पण या बापूंच्या गोष्टीला मागील काही विरोधकांनी त्याला कलंक लावण्याचं काम केलं. या गोष्टीचा वीर येथील ओबीसी समाजाला प्रचंड असा त्रास झाला. त्यावेळेसही आम्हाला बापूंनी खंबीर अशी साथ दिली, सहकार्य केलं. आम्ही त्याचं उत्तर
उत्तरदायित्व होण्यासाठी आज आम्ही सर्व ओबीसी समाजाने निर्णय घेतला की शिवसेनेच्या बरोबर राहायचं. आणि माझं सगळ्यांना आव्हान आहे या सर्व ओबीसी आणि इतर समाजाला की तुम्ही यापुढं शिवसेनेबरोबर राहिला नाही तर या ठिकाणी दडपशाही, झुंडशाही आणि दादागिरी वाढेल. त्यामुळं येणाऱ्या 7 तारखेला या तिन्ही उमेदवारांच्या धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड असं बहुमताने विजय करा. जय महाराष्ट्र, जय शिवसेना. वा, बसकर साहेबांनी सांगितले की काँग्रेसचा कार्यकर्ता होतो. बापूंनी मेहनत घेतली. बापूंचं काम बघून त्यांचा नाद खुळा पाहून मी पुन्हा शिवसेनेत म्हणजे काम करायला रक्त भगवान संपली का? या ठिकाणी मी पुन्हा अमल पापड यांना विनंती करतोय की आपण 1-2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आणि प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती की तिन्ही उमेदवार बोलणार आहेत, बापू बोलणार आहेत आणि पुन्हा मान्यवर नेते मंडळी आहेत, नगरसेवक सासवडवरनं आलेले आहेत, त्यामुळं त्यांनाही वेळ मिळाला पाहिजे. तर अमोल शेठ पापड आज या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद बिरगोडी गटाचे अधिकृत उमेदवार समीरजी जाधव, बिवडी गणाच्या पंचायत समितीच्या उमेदवार पूजाताई सागर मोकाची आणि वीरगणाचे पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार प्रवीणजी पाटील त्यांच्या प्रचारार्थ आज आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिला. आज या ठिकाणी जे काय केलं, काय झालं याबद्दल सगळे बोलतील, परंतु तुम्ही धनुष्यबाणाला मतदान करावं ह्यासाठी मी सांगण्यासाठी आज या ठिकाणी उभा आहे. आजपर्यंत अमोल पापड किंवा जी 2 नंबरची फळी होती ती मार्केटमध्ये कधी आली नाही. कारण त्याचं असं झालं की जी पुढं फळी होती ते तब्येतीने पण जास्त होती आणि पैशाने पण जास्त होती, त्याच्यामुळं आमच्यासारखा माणूस दाखला गेला. तर आज ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की जो माणूस शिवसेनेमध्ये आल्यानंतर 3 कोटी रुपये कर्ज घेऊन आला आणि शिवसेना सोडताना 10 कोटी रुपये प्लस करून गेला, त्या माणसाला आपण मतदान करायचं का? जर विजयबापू शिवतारे जर एखादा माणूस कर्ज होऊन आल्यानंतर प्लस होऊन त्या माणूस जर सोडून जात असेल तर माणसाला क्यू काय आहे? आज या ठिकाणी बापूंची तब्येत बरी नसताना बापूंच्या अडचणीच्या काळात तुमच्या माझ्यासारखा पोरगा 2007, 8, 9 साली शेंबडी पोरं म्हणून उभी राहिली आणि एक इतिहास घडवला. तर ती कंडिशन आजच्या बापूंच्या बरोबरची आपली आहे. तर आपल्याला समीरजी जाधव असतील, पूजाताई मोकाचे असतील किंवा प्रवीण पाटील असतील यांच्यासाठी आज आपल्याला वीरगोडी गटाने शिवसेनेच्या बाले किल्ल्याने शेंबड्या पोरांनी परत इतिहास घडवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून श्रीनाथ मस्कोबाच्या साक्षीने तुम्हाला सांगतो की आज ही लढाई बापूंची नाही, ही लढाई वीरगोडी गटाची नाही, तर ही लढाई तुमच्या आमच्या अस्मितेची आणि स्वाभिमानाची आहे. हे मतदान करत असताना धनुष्यबाणाला का करायचं? तुमचा आमचा स्वाभिमान, विजयबापूंचा धनुष्यबाण आणि विकासाचा धनुष्यबाण, या धनुष्यबाणाला मतदान करण्यासाठी माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा तुम्हाला एक अंतःकरणापासून हाक मारताय, तर प्रत्येकाने 7 तारखेला आपल्या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून, दोन्ही बटन 2 नंबरला आहेत, 2 नंबरचं बटन दाबून दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि निकालांशी फक्त असं करा, दुसरं काही करू नका. यासाठी मी या ठिकाणी आज मी माझं बोलण्यासाठी आलेलो आहे की बाबा ही लढाई कोणाच्या स्वार्थाची नाही, कोणाच्या स्वाभिमानाची नाही. काही लोक तुम्हाला हे सांगता येतील की मी ह्या गटात एवढी कामं केली, मी त्या गटात तेवढी कामं केली. अरे पण कामं कुणामुळे केली हे सांग ना. 5 वर्ष तुमचा आमदार असताना तुम्हाला कामं करता आली नाहीत, आता तुम्ही काय सांगता की मी हे कामं केली, ती कामं केली? जर त्यांनी कामं केली असती तर पिनुशेट काकडे इकडे आले असते का? हा पण विषय आहे ना. मी 5 वर्षापासून पिनुशेट काकड्याच्या मागे लागलो होतो. माझे मित्र आहेत ते. आज त्यांचा स्वाभिमान दुखावला. लक्षात ठेवा, निष्ठेला कुठंतरी तोडजोड म्हणजे जोड नाही. आज मला सांगा, तो माणूस हयात त्यांच्या वडिलांपासून त्यांच्याबरोबर राहिलेला, त्या माणसाची त्या माणसाला किंमत नाही आणि उपरीत घेऊन उमेदवारी. हा म्हणजे आम्ही घालवायचं तुम्ही पळवायचं का? हे कशासाठी? पिनुशेट तुम्ही आमच्यात आला, तुमचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही एक सांगतो, गेल्या बारी 2 पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आपला होता, आता पण तसाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला आमदार आहे, मंत्री होणार आहात आणि मिनी आमदार मी सभापती पूजाताई मोकाशी बनी.
त्यासाठी सर्वांनी पाठीशी उभं राहावं ह्या ठिकाणी मी विनंती करण्यासाठी आलो. 2 मिनिटं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तमाम वीर पिवळे गटाच्या वतीने आपला आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. अमोलशेठ तुमचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. चांगला संदेश दिलेला आहे. या ठिकाणी मी विनंती करतो की केशव आप्पा दिघे बिवडी माझे सरपंच यांनी आपलं मनोगत खंबीर नेतृत्व आहे. मी फक्त या ठिकाणी काहींचं स्वागतपूर्वक नाव घेणार आहे. या ठिकाणी प्रफुल्लजी काकडे शाखा प्रमुख, प्रकाशजी राजाराम काकडे, किरण शेलार सरपंच, निलेश दत्तात्रय काकडे उपसरपंच, हेमंत शेलार, सचिन काकडे, महेश विश्वनाथ काकडे, राहुल शिंदे, राहुल बांदल, जयेश काकडे, अतुल काकडे, तुषारजी केशव अपदिगे आपण कृपया व्यासपीठावर यावं आणि आपलं मनोगतही या ठिकाणी व्यक्त करावं. आपलं आम्हाला विश्वराज निंबाळकर, जितेश अवताडे यांचंही मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे तुषारजी खेंगरे पाटील, तेजराज काकडे आणि अतुलजी काकडे यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी महादेव पिलाणे उपसरपंच दप्तरवाडी, ओंकार पिलाणे, युवा उद्योजक सुनील कदम, यशवंतजी पिलाणे, सतीश बिरामणे आणि हरिओम पिलाणे यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो. आज या श्रीनाथ मस्कोबा देवस्थानना साक्षी ठेवून मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करत आहे. मी बिवडी गावचा माजी सरपंच. मी गेली 36 वेळा बिवडी ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून काम केलेलं आहे. तसेच तालुक्याचा सुद्धा चांगला गाडा अभ्यास माझ्याकडे आहे. त्यामुळं आज आपण या ठिकाणी पिंडूशेठ काकडे यांचा जाहीर शिवसेना पक्ष आपल्या पक्षात प्रवेश होत आहे. त्याचे मी प्रथम हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो. आज आमच्या गावातला जरी दुसरा उमेदवार असेल शिंदे, त्यांनी या परिसरात बरीच शिबिरं घेतली गेली आणि लोकांचा संपर्क वाढला असं त्यांच्या पक्षातली नेते मंडळी सांगतायत. पण तो मूळचाच माणूस व्यापारी आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थाकरता आज त्या शिबिरापाठीमागं त्यांनी जवळजवळ 200-250 जनावरं खपवली असतात. इतका स्वार्थी माणूस स्वतःच्या चुलत भावाच्या नावानं आज फोटो छापतोय, सगळं करतोय. परंतु त्या ठिकाणी त्यांनी सगळी प्रॉपर्टी चुलत भावाची हडप करून आज त्या चुलत भावाची म्हणजे तुकाराम शिंदेची मुलं बाळं आज सासवड ठिकाणी राहतात. त्यांना त्या ठिकाणी काही किंमत नाही हे मी जाहीर या ठिकाणी सांगण्याकरता उभा आहे. तरी आज आपण तालुक्यात विकासाचा झपाटा पाहिला. पूर्वी वेगवेगळ्या गावात, खेडेगावात, ग्रामीण भागात कामं व्हायची पण लाखात व्हायची. आज बापूंच्या माध्यमातून या ठिकाणी जी कामं होतात ते कोटीच्या आकड्यात कामं प्रत्येक गावात झालेली आहेत. आमच्या गावात सुद्धा 6-7 लाख कोटी रुपये बापूंनी एकाच वेळेस टाकले आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी रस्ता कधी न होणारा वांडेकर झिंजुरके वस्ती असेल आमच्या गावाच्या उत्तरेला, त्या ठिकाणी केवढं मोठं काम या बापूंच्या माध्यमातून झालं. आज सुद्धा बापूंच्या माध्यमातून आमच्या गावात जवळजवळ 1 कोटी 1.5 कोटीची कामं आज सुद्धा चालू आहेत. पाठीमागच्या काळात 5 वर्षे बापूंना खोडा घातला गेला, परंतु त्या 5 वर्षात सुद्धा बापू आमदार नसताना बापूंची कामं संपली नाहीत. ती आजपर्यंत चालू आहेत. ती बापूंचीच कामं चालू आहेत. गुंजवणी प्रश्न असेल, विमानतळ असेल, IT पार्क असेल, हे कशाचंच होतं काय, बापूंच्या कर्तृत्वाचं, बापूंच्या कामाचा हा ठसा या ठिकाणी उमटलेला आहे. हा प्रत्येक ग्रामीण भागातला मतदार या ठिकाणी जागृत आहे आणि तो येत्या 7 तारखेला कधीही धनुष्यबाणापासून, बापूंच्या पासून, या आपल्या तिन्ही उमेदवारापासून कधीही बाजूला जाणार नाही याची मला पक्की खात्री आहे. बिवडी गावात जरी 2 उमेदवार असले तरी शिवसेना 50% पेक्षा कधीही जास्त मतदान
घेणार हे मी या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी आपण येत्या 7 तारखेला समीर शेठ असतील, पूजाताई मोकाशी असतील, दुसरे उमेदवार प्रवीण बाळासाहेब जगताप असतील, या तिन्ही उमेदवारांना आपण भरघोस मतांनी निवडून देऊन आपली शिवसेनेची ताकद दाखवून द्यायची या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो. संयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. जय महाराष्ट्र, जय शिवसेना, विजय बापू की जय. वा, बिवडीचे 4 वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यांनी काम केलं त्यांचा अनुभव पाठीशी एवढा दांडगा आहे त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. मी आता विनंती करतो बाळासाहेब धुमाळ माजी चेअरमन हे देवस्थान ट्रस्ट यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्याचप्रमाणे भिवडी गावचे अनेक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. या ठिकाणी दिलीप नाना यांचंही या ठिकाणी उपस्थित आहे. संपत मोकाशी, वैभव कोलते, पांजुसेठ झुंझुरके, त्याचप्रमाणे सुरेश मोकाशी, त्याचप्रमाणे विश्वास मोकाशी, मयूर शेठ भिंताळे, विष्णू मोकाशी, प्रशांत भोंगळे आणि त्याचप्रमाणे प्रशांत शेठ वांडेकर, सचिनजी भिंताळे, अमोल दिघे आणि चेतन मोकाशी उद्योजक आणि रमेश बापू मोकाशी ही नावं उमेदवाराच्या कानावर जावं हे महत्वाचं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आज या ठिकाणी प्रचाराच्या सभेनिमित्त आपण सर्वच जण जमलेलो आहोत. आपल्या भागातील जिल्हा परिषदेचे उमेदवार समीर शेठ जाधव, प्रवीणजी जगताप, पूजाताई मोकाशी असे 3 उमेदवार आपल्या ह्या भागातून उभे आहेत. तर मी प्रथम श्रीनाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष होतो. त्या काळात बापूंनी आपल्याला तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा दिला आणि त्याच्यामुळं आपल्या आज जे 2 कोटी 3 कोटी रुपयाची जी कामं, विकास कामं होत्या, तर ती खऱ्या अर्थाने ह्याला बापूंची पुण्य आहे. त्या काळात कायम आपल्या पाठीशी उभे राहिल्यात. आमदार होते तरी बी, नव्हते तरी बी. तर सर्वांनी एकमुखी ह्या 3 उमेदवारांना मतदान करावं आणि भरघोस मतांनी निवडून द्यावं एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा, देवस्थानचे चेअरमन माननीय या शब्दामध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढील प्रशांतजी वांडेकर साहेब, आपण या ठिकाणी यावं. भिवडी प्रशांतजी वांडेकर साहेब. त्याचबरोबर वीर भिवडी गणातील गटातील सर्व मतदार बंधू, बापूवरती प्रेम करणारे सर्वच शिवसैनिक, माता भगिनी, आज या जिल्हा परिषद सदस्यपदाचे आपले सर्वांचे लाडके आमचे जीवलग मित्र समीरजी जाधव साहेब, त्याचबरोबर या पंचक्रोशीमधील पंचायत समिती पदाचे सदस्य उमेदवार प्रवीणजी जगताप पाटील, त्याचबरोबर आमच्या भिवडी गावाचे उमेदवार आमच्या भगिनी पूजाताई मोकाशी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण इथे उपस्थित राहिलात. त्याचबरोबर विशेष करून आमचे जिवलग मित्र पिलूशेठ काकडे असतील, त्यांच्या वहिनी, त्यांचे भाऊ मनीषाताई काकडे असतील, त्यांचे बंधू दीपक शेठ काकडे, हे सर्वजण यांचा जाहीर प्रवेश होत आहे. त्या निमित्ताने आपण इथे उपस्थित आहात. निश्चितच ही गर्दी सांगून जाते की शिवसेनेवर बापूंच्या वरती जे काय प्रेम आहे, त्या कामाचा लेखाजोखा जो बापूंनी दाखवला त्या माध्यमातून आपण इथे उपस्थित आहात. आज आपल्याला मस्कोबानाथांच्या मंदिरात आपण इथे सभा घेत आहोत. निश्चितच त्यांचा आशीर्वाद आपल्याबरोबर कायमच राहणार आहे. गुलाल हा आपण उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी उधळलेला आहे. परंतु सांगण्याचं काम असं की आज आपण बापूंच्या वरती विश्वास का ठेवायचा. निश्चितच मी एक साधा कार्यकर्ता, एक अशा प्रसंगामध्ये बापूंच्या पक्षामध्ये जाण्याचा योग आला आणि निश्चितपणे बापूंनी त्या दिवशी मला शब्द दिला की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. 24 तास म्हणजे आत्तापर्यंतच्या काळामध्ये बापूंना मी
कितीही वाजता फोन केला तरी पहिला फोन बाप्पू माझ्या उचलतात आणि काही काम असेल ते थोड्या वेळामध्ये होऊन जातं. निश्चितच सांगण्याचं तात्पर्य असं की आज ढिवळी गावामध्ये आमचं आत्ता केशवाप्पांनी सांगितलं की जो वांडेकर वस्तीकडे जाणारा 3 कोटी रुपयाचा निधी आहे तो एका क्षणात त्यांनी मुख्यमंत्री आपले शिंदे साहेब झाले. पण त्यांचा सुद्धा पाठिंबा बाहेर मतदान असेल, आपले बाहेरगावी मतदान असेल, ते कसं आणण्याचा प्रयत्न करावेत. निश्चितपणे गाव पातळीवरती हेवा देवा भावकी रावकी बाजूला सगळे सोडून आपण कसं शिवसेना म्हणजेच बाप्पू म्हणजेच धनुष्यबाण आणि धनुष्यबाण म्हणजेच हे आपले 3ही उमेदवार, अशा पद्धतीमध्ये आपण काम केलं पाहिजे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपला पुरंदरचा विकास हा चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसत, त्याकरता आपल्याला मतदान हे धनुष्यबाणाला करणं गरजेचं आहे. मी थोडं माझं लांबलेलं भाषण थांबवितो. त्याचबरोबर मी परत एकदा 3ही उमेदवारांना खूप खूप आपणा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आज ज्या व्यक्तींचा प्रवेश आहे, आमचे आताच नावं घेतली मी, काकडे परिवार असे सर्वच, त्याचबरोबर इतर काही कार्यकर्त्यांचा सुद्धा त्यांचा प्रवेश आहे. आणि त्याचबरोबर परत एकदा मी नाव घेतो, आमचे जीवलग मित्र पिलूशेठ काकडे असतील, मनीषाताई काकडे असतील, दीपक शेठ काकडे असतील, त्यांच्याबरोबर आलेले असंख्य कार्यकर्ते, त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय जय महाराष्ट्र. वा, खूप छान. या ठिकाणी मी पुढील विनंती करणार, आपण आता पुढच्या फळीत थोडं शिरतोय. हे जरा क्षमस्व, बाकीचे शिवसैनिक भरपूर आलेले आहेत, काही कार्यकर्ते आहेत, परंतु आता या ठिकाणी मी काकाजी राऊत परिंचे गावचे माजी सरपंच आणि पंचायत समिती ज्यांच्या धमाक्यामुळे गाजलेली आहे, तर तुम्ही विनंती करतो काकाजी राऊत यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. तोपर्यंत पिंपळेगावचे काही शिवसैनिक उपस्थित आहेत. दीपकजी दाते, मंगेश भिंताळे, किरण खेलट, उपसरपंच तुकाराम बाप्पा पोमण, योगेश दाते, योगेश गोपणे, सागर दामाणे, पिंटू दाते, अशोक पोमण, शशी पोमण आणि बाळासाहेब पोमण. पोमण मंडळीचा आशीर्वाद आहे. तुमचं मनपूर्वक स्वागत. आता काका राऊत. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान काशीखंडचे काळभैरवनाथ श्रीनाथ मस्को महाराज यांच्या पावनभूमीत आपण सर्वजण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. येणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकीत नामदार विजय बापू शिवतारे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि जिल्हा परिषदेला समीर जाधव यांना, पंचायत समितीला प्रवीणजी पाटील यांना आणि पूजाताई मोकाशी यांना पाठवण्यासाठी, निरोप देण्यासाठी आपण आज या ठिकाणी उपस्थित आहात. आणि ज्यांचा आपल्या शिवसेना परिवारात मोठ्या दिमागात प्रवेश होतोय त्या या विभागाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सो मनीषाताई काकडे, त्यांच्यासोबत आलेले पिनूशेठ काकडे आणि त्यांचा सर्वच मित्रपरिवार, या सर्वांचं प्रथमतः मी शिवसेना परिवारात मनापासून स्वागत करतो. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी परवा आपल्या बारामती विभागाचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादासाहेब पवार आणि या विभागाचे जिल्हा परिषदेचे सदस्य ज्यांच्या मार्गदर्शनाखाली एक माझ्यासारखा आणि असंख्य कार्यकर्ते घडले, ते स्वर्गीय दिलीपबाबा यादव यांच्या स्मृतीला मी मानवंदना देतो. खरं तर पाटील साहेब आज तुम्हाला निवांत वाटत असेल आणि समीर शेठ जाधव यांना देखील निवांत वाटत असेल. मित्र हो, माणूस हा आशावादी प्राणी आहे. सामाजिक राजकीय करताना प्रत्येकाला वाटतं की आपापलं एक पाऊल आणि एक पायरी आपण पुढे जात जावं. मी देखील त्याला अपवाद नाही. परिंचे ग्रामपंचायतीचे सरपंच मी झालो 2010 साली, त्यानंतर मी 15 साली उपसरपंच झालो. या विभागात दिलीपबाबा यादव असतील, नामदार विजयपूर शिवतारे असतील, यांच्या नावाखाली मी गणप्रमुख म्हणून गेल्या 2008 पासून काम करतोय. गणप्रमुखाची व्याख्या मी खरं तर पुरंदर तालुक्यात सर्वच ठिकाणी बदलून टाकली. पिस्तुर्टीपासून परमाहूर आणि तोंडलपासून जेऊर आणि पिलानवाडीपासून वीर संगीरवाडीपर्यंत येथील प्रत्येक शिवसैनिक घडवण्याचा आणि मैत्रीपूर्व संबंध ठेवण्याचं काम आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आम्ही केलं. त्याच्यामुळे निवडणूक लढवावी ही खरं तर गेल्या कित्येक वर्षापासूनची इच्छा होती. त्यासाठी मी एक उदाहरण देतो. स्वर्गीय R.R. पाटील आपल्या बारामती येथील भाषणात मंदार भाऊ त्यांनी एक व्याख्यान दिलं होतं, मी असा घडलो. खरं तर व्याख्यान खुमासदार झालं होतं. त्यात R.R. पाटील म्हणतात की एक व्यक्ती ST स्टँडवर थांबलेला असतो, त्याला जायचं असतं पुणे किंवा इतर शहरात. गाड्या येतात, गाड्या जातात, परंतु गाड्या काय थांबत नाही.
त्यावेळेस त्या व्यक्तीला वाटतं की बाबा कशी पण गाडी उद्या माझ्यासाठी थांबायला पाहिजे. गाडी एस टी येतात, भरून जातात. त्या एक व्यक्तीला वाटते की बाबा मला पायरीव जागा मिळाली तरी मला बरं वाटेल. त्यावेळी काही वेळाने गाडी येते, त्या व्यक्तीला पायरीवर जागा मिळते, उभा राहतो 2 पायावर. पुढं गर्दी पागत होती, कमी जास्त होती. तो माणूस वर जातो, लाईनीला हात लावतो, बॅरिकेडला हात लावायला लागतो, खांबाला चिकटतो. ही त्याच्या मनात आशा चालवलेली असते. पुढं काय सीटं खाली होतात, त्या माणसाला वाटतं की आपल्याला कमीत कमी टेकायला जागा मिळायला पाहिजे. त्या माणसाला परत पुन्हा वाटतं, पुढला 1-2 स्टॉप येतात, टेकायला मिळायला पाहिजे. तर पुन्हा माणूस म्हणतो गर्दी कमी होते, आपल्याला सीटावर बसायला मिळायला पाहिजे. सीटावर बसायला मिळायला पाहिजे. कडेला 3 सीटा असली तरी बाजूला एका बाजूने बसता यायला पाहिजे, अशी त्या माणसाच्या मनात इच्छा चालू होती. परत एस टी पुढं जाती, एस टी कमी जास्त होती. त्या माणसाला वाटतं की आता मला मध्ये तरी जागा बसायला मिळायला पाहिजे. परत कुठली 2-4 गावं येतात, 1-2 जागा कमी होतात. त्या माणसाला वाटतं की मला खरं तर हवेच्या कडेला जागा मिळायला पाहिजे. गाडी मोकळी होत जाती, गाडी पुढं जात असते. आणि गाडी मोकळी होत असताना त्या माणसाच्या मनात येतं की हवे माझ्या सीटा शेजारी माझा कोणतरी आवडतं व्यक्तिमत्व बसायला यायला पाहिजे. तसं आहे मित्र, राजकारणात समाजकारणात बसत असताना प्रत्येक माणसाला वाटतं की ग्रामपंचायत सदस्य होतो, त्याला वाटतं आपल्याला उपसरपंच पण मिळायला पाहिजे. सरपंचाला वाटतं की मला पंचायत समितीला जाता यायला पाहिजे, किंवा शाखा प्रमुख असतो त्याला वाटतं पदाधिकारी. माझी इच्छा देखील काही वेगळी नव्हती. इथं सर्वजण महिला आहेत. प्रत्येकाला आपलं लहान घरात बाळ असतं, ते रडल्याशिवाय आपल्या त्या बाळाचं दुखणं महिलांना किंवा त्याच्या वडिलांना कळत नसतं. हे खरं तर माझं दुखणं होतं. असो प्रवीण पाटील असतील, समीरजी जाधव असतील, हे तर खरं तर या संघटनेचे काम करणारे सगळे पायाभूत ही आहेत. या सर्वांच्या मजबूतीसाठी आपण एक दिलाने काम करायचं आहे. पंचायत राज व्यवस्था खरं तर सर्व शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त अशी संघटना आहे. देशाच्या केंद्राचा असेल निधी, महाराष्ट्राचा निधी असेल, हा निधी सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत शेतकऱ्यांसाठी मी म्हणतो ट्रॅक्टर योजना असेल, महिलांसाठी शिलाई मशीन असेल, गुरढोरांसाठी योजना असतील, ह्या योजना सर्वसामान्य पोहोचवण्याचे काम प्रवीणजी असतील, पूजाताई असतील, हे सर्व करतील. आणि समीरजी त्यांना मार्गदर्शन करतील. कोणी मनाचा संकोच न बाळगता येत्या 7 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी हा इतिहास घडवायचा आहे. आणि हा शिवसेना हा बालेकिल्ला वीर बिवडी आहे हे सर्वांना दाखवून द्यायचं आहे. मी पुन्हा एकदा पिनूशेठ काकडे असतील, त्यांचे सर्व पदाधिकारी असतील आणि सर्व शाखा प्रमुख उपसरपंच यांनी या ठिकाणी उद्यापासून अजून जोराने कामाला लागून त्या ठिकाणी आपल्याला 9 तारखेला गुलाल घेण्याचं स्वप्न पाहावं. त्या ठिकाणी मी आशावादी व्यक्त करतो. आणि धनुष्यबाणापुढील बटन दाबून सर्वांनी या व्यक्तींना, आपल्या जेवलगांना जेडपीत आणि पंचायत समिती पाठवण्याचं पुण्य काम करावं ही त्या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. काका राऊत यांनी आपलं अनुभवाच्या नुसार आपले व्यक्तिमत्व आणि उद्देश या ठिकाणी आपल्याला शिवसेनेमधून दिलेला आहे. या ठिकाणी तोंडलगावच्या, हर्नीगावच्या आणि जेवरगावच्या शिवसैनिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी मी मंदाजी गिरमे, नगरसेवक शिवसेना सासवड नगरपालिका यांचं जर आपण टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. नाथ मस्कोबाच्या या नगरीमध्ये त्यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आपण सर्वजण विजयाच्या दिशेने गौडदौड कराल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. खरं तर नामदार विजय बापू शिवतारेंसारख्या एका माणसामागं पुरंदरमधला अनेक माणूस जमला. ते म्हणतात ना, मैं तो अकेला चल रहा था, ज्याने कब लोक जमा हो गए और कारवा बन गया. बापूंनी सुरुवात केली त्या काळात कदाचित फार कमी माणसं बापूंबरोबर होती, परंतु आजच्या काळामध्ये बापूंनी जे काम उभं केलं ते काम उभं राहता राहता अनेक माणसांच्या लक्षात आलं, सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आलं की हा माणूस कामाचा आहे. मग त्या माणसामागं माणसं उभं राहत गेली. अगदी सर्वसामान्य माणसांनी बापूंमागं एवढी मोठी ताकद उभी केली की किती माणसं त्या ठिकाणी एकत्र आली तरी बापूंचा विजय हा अगदी यावेळेस 25,000 मतांनी झाला. आणि निश्चितपणे समीर शेठ तुमचा देखील आणि दोन्ही पंचायत समिती सदस्य असतील, सागर मोकाशींच्या मिसेस आणि प्रवीण पाटील माझे सहकारी, यांचा देखील विजय या ठिकाणी निश्चित आहे. परंतु हे सगळं करत असताना, या सगळ्या घडामोडी होत असताना शिवसेना हे कुटुंब आहे.
निश्चितपणे वरच्या लोकांचा फोन जर बापू घेत असतील तर मला तुम्हाला सगळ्यांना हे देखील सांगायचंय की तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा पहिला फोन बापू त्या ठिकाणी घेतात आणि प्रत्येकाचं काम त्या ठिकाणी मार्गी लागतं, ही वस्तुस्थिती आहे. मला इथल्या एका माणसाने सांगा मी बापूंना फोन केला आणि बापूंनी काम केलं नाही, बापूंनी फोन घेतला नाही. निश्चितपणे जेवढी किंमत शिवसेनेतल्या जवळच्या कार्यकर्त्याला, लांबच्या कार्यकर्त्याला, तेवढी सर्वसामान्य शिवसैनिकाला देखील आहे. मधल्या काळामध्ये कुणीतरी पहिल्यांदा त्या ठिकाणी पक्ष सोडून गेलं. आदरणीय आबांची या ठिकाणी आठवण आल्याशिवाय राहत नाही, कारण आबांच्या बरोबर कायम आबांचा सहवास माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आपला एक चांगलं नेतृत्व, एक आधारवड आमचा त्या ठिकाणी हरपला. आबांनी अगदी पार बोटाला धरून राजकारणातले धडे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिले. काही मंडळींनी त्या ठिकाणी आबांची जागा घेतली, अनेक कॉन्ट्रॅक्ट घेतली. आजही आबांच्या जागेवरती त्यांचा डोळा होता. त्यांचा राजकारणातला हेतू काय होता हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यांनी सांगितलं म्हणजे की आमचा अन्याय झालाय, अन्याय झाला, आम्ही चाललो मधील गोंधळ घातला, काहीतरी 20 कार्यकर्ते आलो, आमचा अन्याय झाला, अन्याय झाला. मला सांगा, या माणसाला पंचायत समिती सदस्य केलं, या माणसाला सभापती केलं, या माणसाला तालुक्याचं प्रमुख केलं, या माणसाला अनेक कॉन्ट्रॅक्ट दिली, या माणसाला 100 कोटी रुपयाची कामं दिली. मग असा जर अन्याय होणार असेल तर या सगळ्यांवर झाला पाहिजे असं मला वाटतं. एवढं करून सुद्धा ही माणसं म्हणतात आमच्यावर अन्याय झालाय. मला तुम्हाला शिवसैनिकांना एक विनंती या ठिकाणी करायची, बापूंचा शिवसैनिक म्हणून, एवढे आजारी असताना बापू रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी काम करतायत. हलगीवाल्यांना विनंती आहे, वाजवू नका. हलगीवाल्यांना विनंती आहे, वाजवू नका. हलगीवाल्यांना विनंती आहे, वेळ कमी आहे. बापूंची त्या ठिकाणी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की वाजवू नका, या ठिकाणी बापूंना हात येऊ द्या. हलगीवाल्यांना विनंती आहे की त्या ठिकाणी वाजवू नका. बापूंनी त्या ठिकाणी स्वतः फोन करून सांगितलं की वाजा गाजा नको. आदरणीय नामदार आपले सर्वांचे नेते बापूंच्या ठिकाणी आगमन होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्या ठिकाणी बापूंचं स्वागत करावं. घोषणा द्यायच्या. विजय बापू शिवतारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विजय बापू शिवतारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंदन करतो बंधू भगिनींना. ही साधू संतांची भूमी आहे. त्या साधू संतांच्या भूमीमध्ये माझं आगमन झालं याचा मला भान आहे. आणि म्हणून या ठिकाणी विजयजी शिवतारे बापू आहे. या ठिकाणी शिवछत्रपतींना पुष्पहार अर्पण करण्याची बापूंच्या असते आणि सर्व उमेदवारांनी त्या ठिकाणी जायचंय. फक्त उमेदवार जातील. शिवछत्रपतींना वंदन करून आजच्या या विजयी सभेलाच कदाचित मी आलो असेल आणि म्हणून त्यांनी सांगितलं आत्ता वाजवू नका, विजयी सभेलाच वाजवा. टाळ्याच्या गजरामध्ये अशा उमद्या नेतृत्वाचं आपण या ठिकाणी स्वागत करू. संपूर्ण मतदारांच्या वतीनं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरमध्ये विजय बापू शिवतारे नामदार यांचं आपण स्वागत करूया. बापूंकडे आल्यानंतर एकही माणूस त्या ठिकाणी बापूंना सोडून गेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. बापूंनी प्रत्येक माणूस तळ हातावड्या फोडासारखा जपलाय, मग तो सर्वसामान्य शिवसैनिक देखील. आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम आणि प्रत्येकाला आपापल्या ठिकाणी त्या ठिकाणी भूमिका बजावायचं काम आणि फ्रीडम त्या ठिकाणी शिवसेनेने त्या ठिकाणी दिलेला माझ्यासारख्याला 9 वर्षात जाणवलाय. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, सासवडची इलेक्शन झाली. सचिन मोगळे सारखा सामान्य घरातला माणूस, सामान्य कुटुंबातला माणूस, माळी समाजाचा माणूस,
बापूंनी ओपनच्या ठिकाणी त्या ठिकाणी जागा दिली आणि एका बलाढ्य घराबरोबर त्या ठिकाणी सामान्य कुटुंबातला मुलगा लढला आणि निश्चितपणे थोड्यात आमचा पराभव झाला. बापूंच्या पायाला त्या ठिकाणी लागलं होतं. 2-3 सभा जर झाले असते तर तो सुद्धा खेळ निश्चितपणे त्या ठिकाणी झाला असता, परंतु आपल्याला अपयश आलं. परंतु अपयश नाही आलं. आपले 2 नगरसेवक होते बापू, आपले आता 10 नगरसेवक आहेत सासवड नगरपालिकेला. निश्चितपणे आपल्या रूपाने त्या ठिकाणी ताकद वाढते. मग अशी कोणीतरी भाषणात सांगितलं की दादागिरी फिजागिरी, तर तसलं अजिबात सासवडमध्ये चालत नाही किंवा शिवसैनिकांना तसलं काय दादागिरी भिदेगिरी कोणी शिवसैनिकांना शिकवायचं कारण नाही. आणि तसली कोणी दादागिरी भिदेगिरी करत असेल आणि त्यांच्याकडे लय पुढे कार्यकर्ते असतील, त्यांना उमेदवार आयात करायची गरज पडली नसती. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आपला एकही उमेदवार बापू आयात नाही. सर्व उमेदवार सर्वसामान्य घरातले, त्यांनी सगळे उमेदवार आयात केले. तुम्ही याचं निरीक्षण केलं पाहिजे. निश्चितपणे बापूंचे हात त्या ठिकाणी बळकट केले पाहिजेत. एवढं आजारी असताना देखील बापू रात्रीचा दिवस करून आपल्यासाठी लढतात, भांडतायत, त्या ठिकाणी निधी आणायचं काम करतायत. आपली जबाबदारी निश्चितपणे बापूंचे हात बळकट करायचे असतील तर ही जिल्हा परिषद पंचायत समिती देखील बापूंच्या पदरात त्या ठिकाणी पडली पाहिजे. सर्वसामान्य शिवसैनिक त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे. समीर शेठ असतील, सागर असेल किंवा कुठल्याही मतदारसंघात तुम्ही बघा, सर्वसामान्य घरातल्या मुलांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आता बापू एकच गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, जे घडलंय ते घडलंय, पण त्यांना हे माहीत नाही, जो बनाना जानता है ना वो बिघाडना भी जानता है. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा, मंदार शेठ गिरमे साहेबांनी सांगितलं की ज्यांच्यामुळे मी घडलो त्यांच्याच या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व उमेदवार. तर या ठिकाणी प्रथमतः 2-2 मिनिटांमध्ये आपण सर्वांनी या शिवसैनिकांना आपली ओळख करून द्यावं मी विनंती करतो. पूजाताई मोकासे, त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रवीण शेठ, जगताप साहेब पाटील यांनी आपली ओळख करून द्यावी. वीरगणाचे पंचायत समितीचे उमेदवार शिवसेना, त्याचप्रमाणे शिवसेनेच्या दुसऱ्या महिला उमेदवार आपल्या भिवडी गणाच्या पूजाताई मोकाशी हे आपली ओळख करून देते. तुमचं आमचं सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीनाथ महाराजांना या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी मी वंदन करतो. आणि जिल्हा परिषद पंचायत समिती या होऊ घातलेल्या इलेक्शन 7 तारखेला या मतदान या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी मी फक्त 3च मिनटं घेतो. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्याबरोबर जवळजवळ 6 ते 7 त्या ठिकाणी इच्छुक होते. त्याच्यामध्ये आमचे मित्र काकासाहेब राऊत, विजयरावजी साळुंके, श्वेता विजय धुमाळ, त्यानंतर सागर करबंदे, अमोलजी धुमाळ, बाळासाहेब समगीर आणि सुशीलजी चव्हाण हे इच्छुक सर्व उमेदवार होते. निश्चितपणे शिवसेनेमध्ये सर्वजण त्या ठिकाणी चांगलं प्रामाणिकपणे काम करत असतात आणि निश्चितपणे त्यांचे इच्छा असते की कुठंतरी आपल्याला आपल्या एवढे वर्ष काम करतो, आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे. त्याप्रमाणे त्या ठिकाणी सर्वांनी फॉर्म भरला होता. पण बापूंनी त्यांच्या विचारांनी, सर्व कार्यकर्त्यांच्या विचारांनी या ठिकाणी मला उमेदवारी दिली. प्रथमतः मी या ठिकाणी काकासाहेब राऊत व सर्वच इच्छुक उमेदवार यांचं मी आभार मानतो की आपण या ठिकाणी माझ्या मागे ठामपणे उभे राहायला विश्वास दिला, यांचा मी आभार मानतो. या ठिकाणी अधिकचा वेळ न घेता या ठिकाणी सांगू इच्छितो की बापूंचा झंझावात या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये आहे. आणि आमच्या गावामध्ये सांगायचं झालं तर मी प्रवीण बाळासाहेब जगताप, राहणार मांडकी, या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येतो आणि प्रामाणिकपणे जो 15-17 वर्ष झाली मी बापूंच्या बरोबर प्रामाणिकपणे काम करतो. माझी काम करण्याची पद्धत या ठिकाणी सर्व माझ्या पंचकृषीला कल्पना आहे. मी एकदम ग्राउंड लेवलला तळागाळामध्ये त्या ठिकाणी काम करतो. सर्व जाती धर्माच्या लोकांशी माझे सलोख्याचे चांगले संबंध आहेत आणि बापूंच्या नेतृत्वाखाली माझ्या गावामध्ये जवळजवळ आतापर्यंत माझे सहकारी सर्व शिवसैनिक, विजयराव साळुंके व सर्वच शिवसैनिक जवळजवळ 13-14 कोटीची कामं
या ठिकाणी आमच्या गावामध्ये बापूंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करून घेतली आणि पंचक्रोशीमध्ये सातत्याने त्या ठिकाणी माझा संपर्क असतो आणि बापूंचं नेतृत्व हे संपूर्ण तालुक्याला एक व्हिजन देणारं नेतृत्व आहे. अधिकचं न बोलता बापूंचं व्हिजन या ठिकाणी गुंजवणी एअरपोर्ट असेल, IT पार्क असेल, राष्ट्रीय बाजार असतील आणि या सगळ्यात महत्त्वाचं गुंजवणी बापूंच्या स्वप्नातील गुंजवणी थोड्या दिवसामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि त्याचं सर्वसामान्य शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा होईल. या ठिकाणी मी अधिकचं न बोलता या ठिकाणी 7 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानाच्या दिवशी निश्चितपणे या ठिकाणी समीर जाधव, पूजा मोकाशी किंवा प्रवीण पाटील उमेदवार नाही. या ठिकाणी उमेदवार विजय शिवतारे आहेत आणि निश्चितपणे आपण या नेतृत्वाच्या मागे खंबीरपणे उभं राहणं हे तुमचं आमचं सर्वांचं कार्यकर्त्यांचं आणि सर्व मतदारांचं त्या ठिकाणी काम आहे. आणि निश्चितपणे मी सांगू इच्छितो की मला या ठिकाणी संधी दिल्यानंतर प्रामाणिकपणे सर्व जाती धर्मातील लोकांसाठी बापूंच्या नेतृत्वाखाली चांगलं प्रामाणिकपणे काम करील अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओ सॉरी बापू पहिल्यांदाच आमचा कार्यक्रम आहे हा. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपली निशाणी त्या ठिकाणी धनुष्यबाण आहे. माझ्याबरोबर समीरजी जाधव, पूजाताई मोकाशे व मी स्वतः प्रवीण बाळासाहेब जगताप यांची निशाणी धनुष्यबाण आहे. 7 तारखेला निश्चितपणे मला खात्री आहे वीर बिहुडी गट हा बापूंचा बालेकिल्ला हा कुणीही त्या ठिकाणी भेदू शकत नाही याची मला पूर्णपणे त्या ठिकाणी खात्री आहे. 7 तारखेला आपण धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबून विक्रमी मतांनी आम्हाला तिघांनाही निवडून देताल याच्याबद्दल या ठिकाणी खात्री व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा, या ठिकाणी आपल्या एका उमेदवारानं ओळख करून दिलेले आहे. दुसरे आपले उमेदवार पूजाताई सागर मोकाशी, भिवडी पंचायत समिती गणाचे उमेदवार यांचं एकदा आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम आज आपण येथे जमलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती या प्रचाराचा संबंधित जमलेलो आहोत. सर्व शिवसैनिक व मान्यवर यांचे मी स्वागत करते. आपल्या सर्वांचे दैवत श्री विजय बापू शिवतारे आमदार या निवडणुकीत सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या आम्ही बिवडी पंचायत समिती गणातून उमेदवारी जाहीर केली आहे. माझे पती श्री सागर मोकाशी हे बऱ्याच दिवसांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहेत. त्यावर अधिक काम करण्यासाठी आम्हाला येथे मोठी संधी उपलब्ध होणार आहे. मी एक उच्च शिक्षित व्यवसायी करणारी महिला आहे. येत्या काळात समाजाची चांगल्या प्रकारे सेवा देखील करण्याची माझी इच्छा आहे. विजय बापू शिवतारेंनी ज्या प्रकारे आपल्या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला आहे, बदलून टाकण्याचा निश्चय केला आहे, त्यामध्ये माझा खरीचा वाटा असावा याकरता मी या निवडणुकीत सामोरी जात आहे. तरी या लढाईत तुम्ही आमचे सेनापती आहात आणि तुम्ही तसेच मी तुम्हाला सांगू इच्छिते की या लढाईत तुमची ढाल भरून मी सामोरी जात आहे. ही लढाई जिंकू याकरता आपण मला आणि समीर दादा जाधव तसेच प्रवीण जगताप यांना धनुष्यबाण या चिन्ह समोरचे बटन दाबून येत्या 7 तारखेला प्रचंड बहुमताने विजयी करावे ही माझी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवसेना. या ठिकाणी पूजाताईंनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ओळख करून दिली. परंतु आपण आता पॅनलचे प्रमुख आता विजय बापू आहेत, परंतु त्यांचा विश्वासू म्हणून या ठिकाणी समीर जे आहे आणि ते ओळख करून देतील. परंतु व्यासपीठाला मला विनंती करायची थोडक्यात की समीरच्या पहिले खरं तर आपल्या अर्चनाताईंचा भाषणासाठी मी विचारलं होतं, परंतु अर्चनाताई काय म्हटलं माहिती आहे का, त्यांना एकच उत्तर दिलं, आज मी बोलणार नाही पण या 3 उमेदवाराच्या विजयी सभेलाच मी बोलेल आणि जर मी बोलले तर विरोधकांचा 7-12 काढल्याशिवाय राहणार नाही. त्याशिवाय क्षमस्व. तर अर्चना अशा निर्भूळ स्वभावाच्या आहेत. तर समीर दादा आपण ओळख करून द्यावी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आपल्या सर्वांचे दैवत श्री क्षेत्र वीर श्रीनाथ म्हस्कोबांच्या पवित्र अशा भूमीमध्ये
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 या निमित्त आपण शिवसेनेच्या मी असेल समीर अरविंद जाधव तसेच बिवडी गणातील पंचायत समितीच्या उमेदवार पूजाताई मोकाशी आणि वीरगणाचे पंचायत समितीचे उमेदवार प्रवीण पाटील जगताप यांच्या प्रचार सभेनिमित्त आणि नारळ वाढवण्याच्या शुभारंभानिमित्त आपण जमलो आहोत. आपल्या सर्वांचे लाडके दैवत माननीय नामदार विजयबापू शिवतारे तसेच त्यांच्या कन्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक ममताताई शिवतारे तसेच तालुका प्रमुख उमेशजी गायकवाड तसेच आजच ज्यांचा प्रवेश होत आहे ते आमचे मित्र पिनुशेठ काकडे, त्यांच्या वहिनी माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषाताई काकडे, त्याचबरोबर काका राऊत असतील, मयूरजी मुळीक असतील, विनोदभाऊ धुमाळ असतील, मानदारजी गिरमे असतील, बाळासाहेबजी चेअरमन असतील, आमचे वर्गमित्र काका राऊत असतील, माजी सरपंच सुनील शिंदे असतील, उपस्थित सर्वच मान्यवर सर्वच आलेले निष्ठावान मावळे. खऱ्या अर्थानं आज जी निवडणूक लागली आहे, ज्या घडामोडी घडल्या आहेत त्या पूर्ण तालुक्याने पाहिल्या, जिल्ह्याने पाहिल्या. ज्या अर्थानं हा वीरबिवडी गड हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मानला जातो, हा बापूंचा घरचा गड आहे. त्या गडामध्ये आज एवढ्या मोठ्या घडामोडी घडल्या याची मी एक थोडीशी आपल्याला रूपरेषा किंवा पाठीमागचा जो इतिहास आहे तो सांगतो. 2007 पासून मी बापूंसोबत काम करतोय. 2009ला ज्यावेळेस बापू निवडून आले त्यानंतर 2010ला आम्ही सुरुवातीला ग्रामपंचायत लढली. मी माझे वर्गमित्र काका राऊत असेल, आम्ही सर्वांनी पॅनल टाकला. त्यावेळेस ग्रामपंचायतला बॉडी निवडून आल्यानंतर मी उपसरपंच झालो, काका राऊत सरपंच झाले. त्यानंतर 2012ला पंचायत समितीची निवडणूक लागली. त्यावेळेस ओपनला जागा होती. त्यावेळेस मी असेल, माझे मित्र मयूर मुळीक असेल आणि आमचे कैलासवासी दिलूभैया जाधव असतील, आम्ही तिघजण परीक्षेमधून इच्छुक होतो. वीरमधून असतील, माणकेतून असून बाकी बरेच जण इच्छुक होते. त्यावेळेस बापूंनी उमेदवारी द्यायचा निर्णय माझे मित्र मयूर मुळीक यांना दिला. एक क्षणाचाही मनात कसली किंतु परंतु न ठेवता त्या क्षणापासून मयूरचं काम करायला चालू केलं. या मस्कोबाच्या साक्षीनं सांगतो, प्रामाणिकपणे काम केलं. परंतु थोड्याशा फरकानं आमच्या मयूरचा पराभव झाला. जर तिकीट नाकारलं म्हणजे पक्ष सोडायचा असतो का? तुमची निष्ठा काय असते? एखाद्या नेत्यावरती, एखाद्या पक्षावरती ज्यावेळेस आपण काम करत असतो तर त्या विचाराने आपण एकत्र आलेलो असतो. त्या विचाराची बांधिलकी, पक्षाची बांधिलकी आपल्याला असते. त्यानंतर 2015ला पुन्हा ग्रामपंचायतला आम्ही पॅनल निवडून आणला. त्यावेळेस मी सरपंच झालो, आमचे काकारावत उपसरपंच झाले. आमची जोडी अशी ही कधीच तुटायची नाही. काकारावत असेल, मी असेल, आम्ही वर्गमित्र आहे. इतिहास झाला असेल, 2 वर्गमित्र दोन्ही वेळेस, एकदा तो सरपंच मी उपसरपंच, परत दुसऱ्या बॉडीत मी सरपंच तो उपसरपंच, अशी आमची जोडी आहे. त्यामुळे आता कुणाला जरी शंका कुशंका जरी वाटत असतील, मला खात्री होती काका माझ्यासोबत कायम असणार आणि तो माझी धुरापूर्ण वीरगणाची सांभाळणार, ही मला खात्री आहे. मला त्यानंतर 2017ची निवडणूक लागली. महिला पंचायत समितीचा उमेदवार आपल्या इथं आरक्षण पडलं. मी अजिबात इच्छुक नव्हतो. माझ्या घरातील अडचणी होत्या. मी सांगितलं की बाबा महिला उमेदवार मला नकोय. त्यावेळेस आमचे मित्र आणि भरत धुमाळांनी इकडनं काँग्रेसमधून तयारी केली होती. बापूंचं मला प्रेशर चालू झालं. आमचे स्वर्गीय दिलीप बाबा जिल्हा परिषद निवडणूक लढवणार होते. त्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी आबांनी बापूंच्याकडे गळ घातली की मला समीरचीच उमेदवारी मला खाली पाहिजे म्हणून. मी नाही म्हणत होतो, घरचे पण नाही म्हणत होते. बापू म्हटले मला अर्चनाचा नंबर दे. अर्चनाचा नंबर दिला, अर्चनाला फोन केला, बापूंनी तिला तयार केलं आणि निवडणूक लढवायची ठरवली. तरी देखील माझ्या मनाची तयारी नव्हती. मी भरत अण्णाला जाऊन भेटलो. भरत अण्णा म्हटलं, तू एवढी तयारी केली, तू 2 वर्ष झालं ह्या गाण्यामध्ये पूर्ण फिरतोय, भरपूर खर्च केलाय, तू एक काम कर की मला खरंच माझी इच्छा नाही आहे आणि बापू म्हणतात की तूच उमेदवारी घे. त्यांना वीर असेल, परिचय असेल, असा एकत्र उमेदवार करायचा होता. पण मी भरत अण्णाला म्हटलं, तू एक काम कर, शिवसेनेत प्रवेश कर आणि इकडनं उमेदवारी तुला द्यायची जबाबदारी पण मी घेतो, मी स्वतः थांबतो आणि निवडून आणायची जबाबदारी पण मी घेतो. परंतु त्यावेळेस भरत अण्णाने ऐकलं नाही. मला शेवटी उमेदवारी मी घेतली. पक्षासाठी लढायचं ठरवलं, कारण की जेव्हा पक्ष आदेश देईल तो पाळायचा, ही आपली निष्ठा आहे. मग चांगल्या फरकाने आपण निवडून आलो. त्यानंतर थोड्याच दिवसानं भरत अण्णाचा प्रवेश शिवसेनेमध्ये घेतला. बापूंनी दिली ती जबाबदारी आजपर्यंत मी पार पाडली.
त्यानंतर आज निवडणुका लागल्यानंतर ज्यावेळेस जागा जिल्हा परिषदला ओपन पडली, सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह झाला की 20 वर्षानंतर जागा ओपनला पडलेली आहे, माझा कुठला ओबीसीचा दाखला निघत नाही, त्यामुळं आपण सर्वांनी जिल्हा परिषदसाठी आपण मागणी करू असं सर्वांच्या इच्छेनं आम्ही बापूंच्याकडं इच्छा व्यक्त केली. बापू 20 वर्ष मी निष्ठेनं तुमच्या बरोबर काम करत आलेलो आहे. मी आजपर्यंत काय मागितलं नाही. 2012ला मागितले होते, तुम्ही दिले नाही, मी कुठेही गेलो नाही. 2017ला मी नको म्हणत होतो, तुम्ही दिली, मी लढलो. जी जबाबदारी तुम्ही सांगितली ती मी पार पाडली. आणि आत्ता मग ज्यावेळेस इच्छुक होते आमचे स्वर्गीय आबा, ते देखील इच्छुक होते, मी देखील होतो. आणि आत्ता जे गेलेले उमेदवार हरिभाऊ लोळे ते देखील इच्छुक होते, आमचे अजित काका होते. असे इच्छुक उमेदवारांनी आम्ही ठरवलं, मी बापूंना म्हटलं एक काम करू आपण की 4ही इच्छुक उमेदवार, पंचायत समितीचे सगळे 5-6 इच्छुक उमेदवार आपण एकत्र प्रत्येक गावागावामध्ये जाऊ आणि सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र करून सांगू की बाबा काय नाही, मला आम्ही सगळे इच्छुक आहोत, जर बापू देतील तर आपला उमेदवार, धनुष्यबाण हा आपला उमेदवार असं सांगू. परंतु काही जणांना हे मान्य नव्हतं, ह्यांना चुकीचं काहीतरी करायचं होतं. बापू स्वतःच्या भाषणात सांगतील की ह्या घडामोडी कधीपासून घडत होत्या आणि कोण कोण काय काय करत होतं. आज ज्यावेळेस तिथं मी 15 दिवसापूर्वी हरिभाऊंच्या डायरेक्ट घरी गेलो. भाऊंना म्हटलं आपण कार्यकर्त्यांना पण अडचणीत नको आणायला आणि बापूंना पण अडचणीत नको आणायला, आपण एकत्र बसून ठरवू. मी ज्यावेळेस तुम्हाला उद्या भविष्यात ओबीसीचा दाखला तुमच्याकडे आहे किंवा तुम्हाला जेवढ निवडणूक लढवायची म्हटलं तर तुम्ही पुढं सुद्धा निवडणूक लढवू शकता. मला आत्ता संधी आहे, तुम्ही माझ्यासाठी थांबा, तुम्ही पंचायत समिती लढा, परत सभापती व्हा किंवा अजून DPTC घ्या, असं काहीतरी आपण एकमेकात आपण चर्चा करू आणि ठरवू आणि बापूंच्याकडे जाऊ. परंतु ते म्हणले नाही, आपण लोकांच्यातून काय येतोय असं निर्णय करू. आणि बापूंच्या पुढे जाणीवपूर्वक वाद तयार केला त्या दिवशी आणि लोकांना भडकवायचा प्रयत्न केला. पण आमचे मार्गदर्शक आणि मित्र उमेशजी पाटील यांनी तो डाव सगळा हाणून पाडला आणि लोकांना सगळ्यांना शांत केलं. आणि पुन्हा एकदा मग सगळ्यांना भेटून बसून मिटिंग झाली. मी तिथं देखील म्हटलं जर पक्षाला त्रास होत असेल तर मी थांबतो, उमेदवारी त्यांना देऊन टाका. माझी काही अशी म्हणजे जरी मी निवडणूक लढवायला इच्छुक असेल पण पक्षाच्या निष्ठेपेक्षा दुसरं काहीच नाही, मी मागे घेतो असं बोललो. सगळं ठरलं आणि आपल्या सगळं त्यांना सांगितलं तुम्ही पंचायत समिती लढा, समीर जिल्हा परिषद लढेल, इकडं प्रवीण पाटील पंचायत समिती लढतील. ती मीटिंग संपली. दुसऱ्या दिवशी फॉर्म भरायची तयारी झाली. मी 7 वाजता भाऊंना फोन केला की भाऊ कशी काय तयारी करायची. हा म्हटले मी चाललोय, माझे कागदपत्र काढलेत, माझी पुतणीला मी पंचायत समितीला उभं करतोय आणि तुम्ही तिकडनं या सगळ्यांना घेऊन मी लोकांना सांगतो. 7:30ला मला दुसरा फोन आला की बाबा ते भाजपमधून फॉर्म केलाय. मी प्रवीण लोळेंना फोन केला, मस्कोबाच्या दारात सांगतो, यातली एक गोष्ट खरी नाही, खोटी नाही. मी त्यांना म्हटलं प्रवीण एक काम कर, पक्ष फुटायला नको, पक्षासाठी मी माझे माघार घेतो, तू बापूंच्याकडे जा, बापूंच्याकडनं हे फॉर्म घे आणि डायरेक्ट त्यांना निघून दे. कारण की पक्ष फुटायला नको हीच फक्त एकमेव भावना होती. परंतु ते तोपर्यंत घरून निघून गेले होते आणि त्यांनी उमेदवारी तिकडनं घेतली. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस बापूंनी माझ्यावर जबाबदारी टाकली, मी लढायचं ठरवलं. काही हो, हा स्वाभिमानी मावळा बापूंसाठी कधीच माघार घेणार नाही. आज मी सांगतो, आज मी समीर जाधव उमेदवार हा महत्वाचा नाही, हा बापूंचा स्वाभिमानी गड हा आपण राखलेला महत्वाचा आहे. आज गेलेला तो डोम कावळा आणि इथं राहिला तो निष्ठावान मावळा असं मी सांगतो. निष्ठावान मावळ्याने, माझ्यासारख्या निष्ठावान मावळ्याला आपण भरघोस मताने मला विजयी करावं. त्यासोबत माझ्यासोबत प्रवीण पाटील जगताप असतील, पूजाताई मोकाशी असतील, यांना देखील भरघोस मताने विजय करावं. विकास कामं करायचा अनुभव मला दांडगा आहे. मी 10 वर्ष ग्रामपंचायतीवरती काम केलंय, 5 वर्ष पंचायत समितीचं काम अर्चना आणि आम्ही दोघांनी काम पाहिलंय. त्यामुळं कसा निधी आणायचा, काय आणायचा, मी भरपूर हे केलेलं आहे. आता इथं मागं ज्यावेळेस त्यांनी नारळ फोडला, की अमुक गुन्हा दाखल आहे, तमुक गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा देखील 2021ला माझे आमदारांनी दबाव टाकून दाखल केला. विनयभंगाचा गुन्हा दाखल केला ते म्हणाले. आणि विनयभंगाचा दाखल करताना त्या बाई म्हणजे त्या आजी आहेत, त्यांचं वय माझ्या आईपेक्षा 2 वर्ष मोठे. एवढी तरी त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती की तुम्ही त्या वयाचा विचार करून त्यांच्यावर प्रेशर आणून गुन्हा दाखल करताना विचार करायला पाहिजे होता. म्हणजे खोटे गुन्हे दाखल करून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु हा निष्ठावान मावळा फुटला नाही. 5 वर्ष जरी बापू
बापू नव्हते तरी सुद्धा बापूंबरोबर बापू सोबत राहिलो. किती गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केला, किती व्यवसायात अडचणी आणायचा प्रयत्न केला, तरी मी कुठेही गेलेलो नाही. बापूंबरोबर राहिलं, मरेपर्यंत बापूंबरोबर राहील हे मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. निष्ठेमध्ये कधीही तडजोड करणार नाही, कधीही आपल्या सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा अवमान होईल किंवा त्यांच्या स्वाभिमानाला कधी धक्का पोचेल असं कधी वागणार नाही, एवढी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आणि आज मी पुन्हा एकदा विनंती करतो, ही लढाई माझी नाही, ही लढाई बापूंची आहे, ही लढाई स्वाभिमानी मावळ्यांची आहे. ही आपण सर्वांनी हातात घ्यावी. समीर जाधव इथं महत्वाचा नाही, इथं बापू महत्वाचे आहेत, बापूंचा स्वाभिमान महत्वाचा आहे. आपण सर्वांनी एकत्र यावं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण चिन्हावरती जास्तीत जास्त मतदान करून आम्हा तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि श्रीनाथ मस्कोबाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. सगळ्या उमेदवारांनी आपली माहिती शिवसेना कट्टर मावळा म्हणून शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो या ठिकाणी सर्व माहिती दिलेली. या ठिकाणी ज्यांचा खऱ्या अर्थानं बापू ज्या कामासाठी आलेले आहे आणि त्यासाठी या ठिकाणी प्रवेश म्हणून ज्यांचा जाहीर प्रवेश होत आहे त्या बाकीच्या उठू नका मागच्या घरी. प्रमुख सदाजी बोरकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी त्यांना विनंती आहे की व्यासपीठावर यायचं आहे. माहूर हातकर्डीवरून या ठिकाणी शिवसेना परिवारात सामील होणारे, आपल्या परिवाराचा वारसा चालवणारे पिनुशेठ काकडे हे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतात. ज्यांचा प्रवेशाचा नामोल्लेख नाही त्यांनी लवकर व्यासपीठावर यावं. बापूंच्या हस्ते त्यांचा शिवसेना प्रवेश आणि उद्या स्टेटसला फोटो. पुरंदर हरवला पाहिजे असा प्रवेश शिवसेनेमध्ये झालेले सर्व कार्यकर्त्यांचं शिवसेना परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत. आता माननीय तानाजी उर्फ पिनूशेठ बबनराव काकडे हे आपल्याला संबोधित करतील, ज्यांनी आता नुकताच शिवसेनेमध्ये जाहीर बापूंच्या आशीर्वादानं या ठिकाणी प्रवेश केलेला. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, मी आज पहिल्यांदाच भाषण करत आहे. काही चुकलं वाटलं तर माफ करा. काही काम असेल कामं सांगा, कामं 100% तुमच्या सांगतील ती कामं पूर्ण होती. मला बोलता येत नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या शिवसेना पक्ष प्रचार समारंभाच्या सभेसाठी आपण सर्वजण जमलेला आहोत. माननीय आमदार माजी मंत्री विजय बापू शिवतारे, ममताताई लांडे, जिल्हा परिषद उमेदवार समीर दादा जाधव, वीरगणाचे उमेदवार प्रवीण जगताप, तसेच बिवडी गणाचे उमेदवार पूजाताई सागर मोकाशी आणि पूर्ण व्यासपीठ आज उपस्थित असलेल्या माझ्या तमाम वीर बिवडी जिल्हा परिषदमधील बंधू भगिनींनो, तसेच पांगारे पंचकृषीमधील ग्रामस्थ आणि ज्या पाठिंबा मी आज राजकारण किंवा समाजकारण करतो ते माझे पांगारे पंचकृषी, त्यांच्यामुळंच हे सगळं राजकारण चालू आहे किंवा समाजकारण चालू आहे. तर मला एवढी ताकद देणारा दुसरं गाव मला म्हणजे बायकांच्यापेक्षा माझं गाव हे मला सगळ्यात मोठी ताकद देतं आणि ते त्यांनी गावाने मला दाखवून दिलं, विरोधकांना बी दाखवून दिलं. आज मी तिकडनं आलो त्यांना बी दाखवून दिले काम. आज उपस्थित असलेल्या माझ्या तमाम वीर गुढी जिल्हा परिषदमधील बंधू भगिनी, तसेच पांगारे पंचकृषीमधील महिला भगिनी, मी आज सर्वांच्या साथीने आणि साक्षीने आज शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करत आहे. आपल्या तालुक्याचा विकास पुरुष मंत्री विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून मी संपूर्ण वीर बिवडी गटाच्या सर्वांगीण विकास कटिबद्ध राहील. बापूने दिलेल्या शब्दाप्रमाणे वीर बिवडी गटामध्ये गावोगावी वाड्याखेड्यामध्ये माझ्या मायबाप जनतेच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये मी कायम सोबत असेल. मी आज आपल्या पूर्ण वीर बिवडी गटाच्या जनतेला आवाहन करतो की या तीनही उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्यावे. आज बापूंनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि मी सार्थ करून दाखवीन. आपल्या सर्वांच्या माझ्या असेच प्रेम असू शुभ आशीर्वाद असावेत. मायबाप जनतेने विनंती करतो की आणि बाप्पू, मी आज पहिल्यांदा जेवढं सांगतो, मी जेवढी कामं माझ्या गटात देईल तेवढी मला कामं द्या. मी कॉन्ट्रॅक्टर नाही. सगळ्यात पहिलं सांगतो, मी माझ्या गटातली कामं व्हायला पाहिजे, गावातली कामं व्हायला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे, दुसरी काही अपेक्षा नाही. आणि मी थांबतो. कामासाठी लढणारा हा माणूस आणि म्हणून बापूंच्या समोर निर्भीडपणे बोलला, माझ्या गटातली सर्व कामं होणे अपेक्षित आहे. या ठिकाणी उमेशजी पाटील साहेब, 2च मिनिटं बोलायचं आपल्याला. उमेशजी पाटील
आपण प्रमुख म्हणून तुमची नियुक्ती झालेली आहे. अभिमान बाळगावा युवा नेत्यांचा. जिल्हा परिषद निवडणूक 2026 या निवडणुकीच्या निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी प्रचार सभेसाठी जमलेला आहात. या ठिकाणी उपस्थित नामदार विजय बापू शिवतारे, ममताताई लांडे शिवतारे व सर्व सन्मान्य व्यासपीठ. मी सुद्धा पेनू शेटकर कमीच भाषण करतो. आमचे तिन्ही उमेदवार धनुष्यबाणाच्या चिन्हावरती उभे आहेत. हे उमेदवार उभे नसून माननीय विजय बापू शिवतारे उभे आहेत. आपल्याला बापूकडे बघून या तिन्ही उमेदवारांना निवडून द्यायचं आहे असं मी पक्षाचा तालुका अध्यक्ष नात्याने आपल्याला विनवणी करायला आलेलं आहे. मला बरंच बोलायचं होतं, पण आता ते काय संधी हुकली माझ्याकडून. परत मी आज 1-2 दिवसात काय ना. जय महाराष्ट्र. श्रीनाथ मस्कुबाची 99 धूप आरती होते, त्यामुळे या ठिकाणी काही व्यक्ती मनीषाताई दीपकरावची काकडे या ठिकाणी फक्त हात उंचवतील. हा आभार, कारण ते एकट्यातच सगळ्यांना दिसतील. वा, सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या ताईंचं कौतुक करावं. जय शिवसेना. या ठिकाणी ममताताई यांना विनंती करतो की तुम्हालाही सगळ्यांना पाहायचं उत्सुकता आहे आणि बोलण्याची तुमची धमक. हो, ओके. आपण सर्वजण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या आपल्या तिन्ही धनुष्यबाणावर उभ्या असलेल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ इथे जमा झालेले आहात. मी फक्त एवढंच बोलेन, हा बापूंचा आमचा घरचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा गण आणि गट आणि एकदम जीवाभावाची गावं सगळीच आपण आहात. आपण नेहमीच आमच्या पाठीशी जसे उभे राहिलेले आहात तसे याही तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी उभे राहा. बापूंची ओळख त्यांचे विचार आणि त्यांच्या कामामुळे आहे आणि तशीच आम्ही उमेदवारही दिलेले आहेत. बापूंनी उमेदवारही दिलेले आहेत. पहिल्या दिवसापासून त्यांच्याशी प्रामाणिक आणि त्याचबरोबर आपल्या गावागावातल्या सर्व लोकांसाठी जेही लागेल ते काम करण्यासाठी धडपडणारे असे पहिल्या दिवसापासून आणि अतिशय प्रामाणिक असे आपले सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्यामधूनच पुढे आलेले असे उमेदवार आपण दिलेत. त्यामुळे बापूंच्या विचारांना कायम पुढे नेणारे आणि बापू आता आमदार आहेत, त्यामुळे या पुढच्या काळात आपल्या प्रत्येक गावागावात त्यांची साथ द्यायला आणि त्यांना अजून बळकट करायला आणि त्यांचं काम अजून जास्त प्रभावीपणे पुढे निवडून द्यायला. म्हणून हे जे सगळे उमेदवार आहेत बापूंप्रमाणेच आपण सुद्धा, आणि हे 3 उमेदवार नाहीत पण बापू स्वतः उभे आहेत आणि मी ह्या जबाबदारीने बोलते कारण हा आपला जिल्हा परिषद गट आणि गण आहे, आपलं स्वतःचं गाव आहे. बापू स्वतः उभे आहेत असं प्रत्येकाने समजून यावेळेस मतदान करावं. आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी या सर्वांनाच सांगून आणि या तिन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मताने विजयी करावं अशी सर्वांना विनंती करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नुसत्या बापूंच्याच कन्येचे नवत पुरंदरची शिवकन्या हिचं आपण जरा जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं. त्याचप्रमाणे आताच आपण ज्यांची वाट पाहतोय ते पुरंदरचे भाग्यविधाते शिवसेना जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद. विजय बापू शिवतारेंचा जय असो. विजय बापू शिवतारेंचा जय असो. आणि नामदार विजय बापू शिवतारे. नाथ साहेबांचे, नाथ साहेबांचे. संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या परिसर स्पर्शामुळे पुरंदरच्या दुष्काळी भागात गायीच्या गोठ्यावर आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचू शकला. ते वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांनाच वंदन करून आमचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना देखील अभिवादन करून आज पुणे जिल्हा परिषद आणि त्याचप्रमाणे पुणे पुरंदर पंचायत समिती या दोन्ही निवडणुकीच्या दरम्यान
आमचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माझे जवळचे सहकारी आणि अत्यंत निष्ठावान असा कार्यकर्ता मावळा समीर जाधव यांना आपण जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आणि तुम्ही 100% त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्याल असा विश्वास आज मी नाथांच्या साक्षीने इथे व्यक्त करतो. दुसरे आमचे उमेदवार प्रवीण पाटील, मांडकी गावामध्ये प्रचंड महत्वाचा असं हा परिवार लोकांच्या विकासामध्ये, गावाच्या विकासामध्ये, गावामध्ये शांतता राखण्यासाठी, सौहार्द राखण्यासाठी महत्वाची भूमिका करणारं पाटील कुटुंबीय आणि त्यातले प्रवीण पाटील यांना आपण उमेदवारी दिली. ती उमेदवारी सुद्धा खूप विचार करून, मी नेहमी म्हणत असतो की मला पुरंदरच्या समाजकारणात आणि राजकारणात नवीन पिढी घडवायची आहे की जी पुढची 25-50 वर्ष माझ्या पश्चात देखील या पुरंदरच्या गोरगरीब लोकांच्या मध्ये सेवा करतील. त्याच पद्धतीने आपण भिवडीमध्ये सागर मोकाशी अतिशय तळमळीचा कार्यकर्ता, त्यांच्या सुविध पत्नी पूजा सागर मोकाशी यांना उमेदवारी दिली. ते देखील खूप विचार करून 50% वाटा हा महिलांचा आहे आणि उद्या पुरंदरच्या राजकारणात देखील सुविध सुशिक्षित अशा महिला पुढे आल्या पाहिजेत आणि तो एक विचार करून त्यांना देखील उमेदवारी तशा पद्धतीची दिलेली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचं नुकतंच मार्गदर्शन झालं आणि ज्यांनी आजच्या या पवित्र दिवशी नाथ साहेबांच्या साक्षीने शिवसेनेत प्रवेश घेतलाय ते माझे सहकारी मित्र पिनुशेठ काकडे. पिनुशेठ, तुम्ही प्रवेश घेतलाय, आज तुम्हाला सांगतो या घरामध्ये एकदा माणूस आत आला की परत जातच नाही, दरवाजा रस्ताईने जातच नाही, कारण प्रेमानेच तो माणूस कधी हलत नाही. काही ठेकेदार मंडळी काही विशिष्ट भावनेने येतात आणि जातात, जाऊ दे गेले, त्यांना महत्व देण्याचं कारण नाही, कारण एकदम छोट्या लेवलची क्षुद्र अशी मंडळी गद्दारी करतात. महाराजांच्या काळात सुद्धा अनेक गद्दार होते, त्यांच्यावर जास्त बोलले नाही. त्यांना फक्त 7 तारखेच्या मतदानातून असा झटका द्या की परत कोणाची अशी भावना देखील झाली नाही की शिवसेना झाली नाही पाहिजे की शिवसेनेशी प्रतारणा करायची. 2007-08 पासून जे शिवसैनिक आहेत ना, मी 5 वर्ष आमदार नव्हतो पण एकही माणूस फिनिशेट फुटला नाही, एक देखील. हे व्यापारी मंडळी 2017ला आली, त्यांना आणण्याचं कारण होतं काही लोकांचं की यांना घेतलं की म्हणजे दोघा चौघांचं काहीतरी भलं होईल, आणि वेळ आल्यानंतर 2-3 महिने अगोदरच त्यांनी चुकीचा मार्ग स्वीकारला होता. तो मला माहीत पडल्यानंतर यांना वेळीच त्यांची जागा दाखवली पाहिजे म्हणून कितीही प्रेशर केला ऑफिसमध्ये, चर्चा चांगल्या गोष्टीसाठी, परंतु मुद्दाम उलटपलट प्रचार करणे आणि सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न केला. पण मला त्याची कल्पना होती की यांच्या डोक्यात काय. परंतु 7 तारखेची निवडणूक निश्चितपणे अशा व्यापारी आणि बाजार भुंग्यांना त्यांची जागा दाखवेल. मी अगदी शब्द वापरलाय, बाजार भुंगे, 100% जागा दाखवेल आणि 9 तारखेला पुन्हा या तिन्ही मावळ्यांचा प्रचंड असा विजय होईल याची खात्री मला आहे. मित्र, किती फरक 2008 आणि 2026 पर्यंत झाला. मला आठवत आहे की मी जेव्हा सुरुवातीला विचार केला की इथे आपल्याला लढलं पाहिजे, इथे आपली गरज आहे, त्यावेळेस सासवड ते जेजुरी रस्ता होता, माझ्याकडे मर्सिडीज होती आणि ब्रेक दाबला तर मर्सिडीज 8 फूट ते खडीवरून घसरत जायची. आज दिवे घाटातून जेजुरी आपण 10 मिनिटात जाऊ शकतो, 100-125च्या स्पीडने.
उलट कधी कधी ऍक्सिडेंट झालेले पाहिले की वाटते हा विकास योग्य आहे की अयोग्य आहे. या रस्त्याची काय अवस्था होती. मस्कोवाच्या यात्रेला सुद्धा येताना अगदी मी लहान असताना 1972-75 पासून पाहत होतो आणि नंतर देखील 2007-8 साली काय अवस्था होती. आज यात्रा आहे 2 दिवसानंतर. मी निगडे करून PWD त्यांना सांगितलं सगळे खड्डे बिड्डे छोटे मोठे असतील भरून घ्या, लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. आणि आज हा देखील रस्ता लोक बोलायला लागले की इकडचे आमदार झाले आणि ताबडतोब रस्त्यांच्या या सगळ्या दुरुस्त्या नवीन रस्ते केले गेले. बारीक सारीक गोष्टीत लक्ष. 2011 सालची गोष्ट आहे. रात्री 2 वाजता मी सासवडवरून येत होतो, त्यावेळेस यादववाडीच्या बंगल्यावरती राहायचं. यात्रा होती आणि यात्रेच्या दिवशी पांगारच्या त्या शेलार वस्तीच्या तिथे मोठं लवण होतं. असं खूप असा कॉर्नर होता, लवण होतं. आणि पिंपळेगावचा एक पोरगा रात्री 2 वाजता तिकडून येत असताना त्याचा कंट्रोल गेला आणि त्या लवणाच्या त्या दगडाला आपटला, पुलाच्या दगडी पुलाच्या, आणि जागेवर गतप्राण झाला. माझ्या डोक्यात त्यावेळेस लगेच सगळ्या मदती केल्या, पण त्यावेळेस लक्षात आलं कोणाची मागणी नव्हती. आज मी जेव्हा येत होतो त्यावेळेस ते ना लवण राहिलंय ना भीतीदायक टर्न राहिलेलं आहे. या सगळ्या आपला हळदीचा ओढा पांगाऱ्यापासून सर्व ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण सिमेंट बंधारे केले आणि पाणी जास्तीत जास्त सरकारी ओढ्यामध्ये साठवणे, जेणेकरून आजूबाजूच्या विहिरींना पाणी राहिलं पाहिजे याची काळजी आपण घेतली. 40 वर्ष वडाची मळे काही काळा काळा वगैरे काहीतरी बोललं जायचं. 40 वर्ष नारळ फुटले, पण बापू मंत्री झाले आणि 12,65,00,000 ते वडाची मळे आपण उभी केली. 65 MCFT पाणी. अनेक विकास कामं केली, रस्ते सगळीकडचे केले. सगळी सत्ता सगळ्या बाजूची होती, परंतु आमच्या नाथ मस्कोवाला ब वर्ग बाकी दिला जातो. ज्या दिवशी माझ्याकडे लोक आले त्याच्या 18व्या दिवशी मी ब वर्ग दिला. त्याचं सौभाग्य मला मिळालेलं म्हणून 3.5 कोटी रुपये दरवर्षी आता मिळतात. आपलं इथला ब वर्ग होता म्हटल्यानंतर गुळुंजाचे लोक आमच्याकडे आले, माझ्याकडे आले. अरे बापू, तुमच्या मतदारसंघातलं मस्कोबाचं मंदिर आहे, देवस्थान आहे, तुमचं श्रद्धास्थान आहे, हे देखील अख्ख्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे, गुळुंच्यातल्या आमच्या मंदिराला ब वर्ग द्यावा. आणि मग बरोबर काटे बारस एवढी महाराष्ट्रामधली फेमस त्या महादेवाच्या, त्या शंभू महादेवाच्या मंदिराला आपण तिथे देखील ब वर्ग दिला. परवा मी जाऊन आलो तिथे. 3.5 कोटी दरवर्षी मिळत असतात. सगळ्या तालुक्यातली जेवढी देवळं आहेत, वाल्याचं वाल्मिक मंदिर, समाधी मंदिर असेल, कोळवेरीची तुमची पांढरजाई मंदिर असेल, पांडेश्वरचं मंदिर असेल, कोडीचं आपलं मस्कोबाचं मंदिर असेल, सगळ्या मंदिरांना एकही मंदिर ठेवलं नाही. सगळ्या मंदिरांना भोलेश्वर पासून कानिपनाथापर्यंत सगळ्यांना क वर्ग दिले. 25-50 लाख दरवर्षी मिळत असतात. गुंजवणी तुमच्या आमच्या आयुष्यात पूर्ण बदल घडवणारा गुंजवणीचा प्रकल्प आहे. मी मंत्री असताना त्याची व्यवस्था कशी केली होती. तोंडलवरून माहूरवरून परिंच्यावरून हरणीवरून वाल्याच्या 12 वाड्या आणि राख. 20 जुलै 2020 ला मी पडलो. मी आजारी होतो, नाही तर काय कोणाची हिंमत नव्हती पडायची. 20 जुलै 2020 ला मस्कोबाच्या साक्षीने सांगतो की वरून दुष्काळी भागातून जाणारी 720 मीटरवर असणारी लाईन बदलली गेली आणि डायरेक्ट जेऊर माणकेमधून राखेला नेण्याचा प्रयत्न केला. 300 कोटी 350 कोटीचा भ्रष्टाचार होता. कोणी बदलला ती लाईन का बदलली कोणी. मी नेहमी वाल्हेकर शेतकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करत असतो की त्यांनी विरोध केला. त्यांना माहीत पडलं अरे जेऊर आणि माणकी 620 ला आहे, 720 ला वाल्लं आहे, त्या 12 वाडे कसं पाणी वर जाणार आहे.
उलट पाणी जाते काय? त्यांच्या बापाने केलं होतं काय? आणि मध्ये जर कोणी त्याला भोकं पाडली त्या लाईनला तर पाणी एकही थेंब जाणार नाही. मी नंतर अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की वाल्हेकर शेतकऱ्यांचा विरोध योग्य आहे आणि म्हणून एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन मुंबईत सह्याद्री गेस्ट हाऊसला मीटिंग झाली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकनाथराव शिंदेनी काही झालं हरकत नाही, किती किंमत वाढू दे, पण या दुष्काळी भागामध्ये जाणारं पाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त क्षेत्राला देण्यासाठी जेवढा खर्च लागेल तेवढा करू, पण ही शेवटची व्यवस्था आहे, पुढचे 200-300 वर्ष आणखी कुठूनही पाणी मिळणार नाही. आणि मग त्यांनी आदेश दिल्यानंतर ताबडतोब काम सुरू केलं. पुन्हा लाईन बदलली गेली, पुन्हा त्याचं बजेट केलं गेलं आणि 1313 कोटीचं बजेट आता किती झालंय? 1882 कोटी. त्याला मान्यता दिली गेली, त्याला राज्य तांत्रिक सल्लागार SLTSC ने मान्यता दिली. पुढच्या काही दिवसामध्ये मंत्रिमंडळाचं कॅबिनेटची फॉर्मॅलिटी आहे ती मान्यता होईल. काम वेगाने सुरू आहे. 5 वर्षात 1 इंच लाईन झाली नाही. आता 6 महिन्यामध्ये 23 किलोमीटर लाईन झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी 8 फुटाची 23 किलोमीटर लाईन. आजच काही शेतकऱ्यांचे मला फोन होते, जिथे जिथे ओढे नाले आहेत, जिथे जिथे पाझर तलाव आहेत, त्या त्या ठिकाणी त्या सगळ्या लाईनवर वॉल ठेवले जातील. आपल्याकडे पाऊस पडतो 250 मिलीमीटर आणि वर गुंजवणीला पाऊस पडतो 2700 मिलीमीटर. वीर धरण वरचं नीरा देवधर आणि भाटगर हे भरल्याशिवाय पाणी खाली येत नाही, पण गुंजवणीचं एवढं पाणी आहे की अगदी सुरुवातीलाच 2 महिन्याच्या जून जुलै ऑगस्ट पर्यंत वीर धरण भरलं जातं ना, ते तुमच्या आमच्या गुंजवणीच्या पाण्यावर. आणि म्हणून जेव्हा वर पाऊस असेल इथे पाऊस नसेल त्यावेळेस ग्रॅव्हिटीची लाईन आहे, लाईट नाही. वॉल उघडले की सगळीकडे पाणीच पाणी होईल आणि ओढे नाले सगळे भरले जातील. बंद पाईपलाईनमुळे आणखी एक मोठा फायदा झाला, देवाच्या साक्षीने सांगतोय. कल्याणकारी योजना आहे. पुढची 200-300 वर्ष मी किती जगेल मला माहित नाही, परंतु पुढचे 200-300-400 वर्ष या पुरंदरमधील बेनिफिशियरी सगळे शेतकरी जेवढी फळबागा करतील, जेवढे काही उत्पन्न करतील, त्या प्रत्येक गोष्टीत विजय शिवतारे दिसेल. हाच ध्यास आहे. बंद पाईपलाईन केल्यामुळे काय फायदा झाला? 741 वर आमचं धरण आहे. बंद पाईपलाईन केल्यामुळे पहिलं कसं होतं की धरणाचे जो कालवा होता त्या कालव्याच्या खालच्या बाजूला पाणी देता येत होतं सोडून, पण वरच्या बाजूला पाणी देता येत नव्हतं कालव्याच्या. आता बंद पाईपलाईन झाल्यामुळे 741 वर मीटरवर धरण आहे, त्यामुळे कुठेही पाईपलाईन नेली, वॉल उघडला की पाणी जात आहे. परिंच्या सारखं माझंच गाव, त्या गावाला कालव्यातून पाणी फक्त 25 हेक्टरला मिळत होतं. समीर आता किती आहे? 1200 हेक्टरला पाणी आहे. परिंचेच्या सगळ्या बारावड्या आणि सर्वांना समान पाणी. 16 गावं जेवढी आहेत त्या सगळ्या गावांमध्ये जेवढं क्षेत्र आहे तेवढ्या क्षेत्राच्या 60% पाणी आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे सगळ्या गावाचं इक्वल क्षेत्र घेतलेलं आहे. 60% प्रत्येक गावाचं क्षेत्र आहे. आणि मी तुम्हाला आज सांगतो 5.5 TMC पाणी, आपल्याला 2 TMC पाणी, पण त्या वर वेल्ल्या आणि भोरमध्ये पाण्याचा वापर होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मी म्हणतो 4 महिने जेव्हा पावसाळा असेल तेव्हा जरी आपण जसं वीर धरणात जाणारं पाणी आहे ते जर पाणी आपण पाईपलाईनने सोडून दिलं सगळ्या अख्ख्या पुरंदर तालुक्यातल्या या 16 गावांमध्ये, तरी जसं वर पुरंदर उपसामुळे तिकडे कल्याण झालंय, तसं पुढच्या 1.5 वर्षात पाणी सगळीकडे फिरेल याची ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो. कोणत्याही परिस्थितीत ते काम होईल. पुरंदर उपसामुळे आज जाऊन बघा तुम्ही, त्या पिसरव्यामध्ये पियाला पाणी नसायचं, यात्रेला. तिथे आता 3,500 एकर ऊस आहे. माळशिरसला जाऊन बघा, 3,000 एकर ऊस आहे. मावडी पिंपरीला ऊस आहे. माळशिरस आणि या सगळ्या पट्ट्यातील आमच्या माता भगिनी सकाळी उठायच्या आणि पिकअप मध्ये बसून खाली दौंडला आणि यवतला मजुरी करायला जायच्या. आज बागायत्यामुळे आणि पैशांमुळे आजची परिस्थिती अशी आहे की खालच्या महिला आता मजुरी करायला वर येत आहेत पुरंदर. हा विकास आहे. आणि म्हणून
अतिशय ताकदीने ही देखील योजना बारकाईने ज्याचं अंमलबजावणी होते त्याच्यात महत्वाची भूमिका ही मी समीरला दिलेली आहे. तुम्हाला आज सांगतो, या सगळ्या गोष्टीमध्ये सागर आणि समीरला सगळ्या अधिकाऱ्यांशी कोऑर्डिनेशन करणे, शेतकरी असतील, पाईपलाईन जाते तिथे त्यांची नुकसान भरपाई द्यायची असेल, पपईच्या बागा होत्या माहूरमध्ये आणि पाईपलाईन गेल्यामुळे सगळ्याच पपईच्या बागा खराब होत होत्या. जांभळीचं झाड देवदत्त जगताप 13.25 लाख रुपये बरोबर सगळे समीरने त्यांना मिळवून दिले. एक चहा सुद्धा कोणी घेत नाही. ही प्रामाणिकता आहे, ठेकेदारी नाही, व्यापार नाही, बाजार मुलगेपणा नाही. आणि म्हणून निश्चितपणे सुरुवातीला आज तुमच्यावर सगळ्यांवर जबाबदारी मोठी आलेली आहे. त्या काळामध्ये 2007 सालापासून माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे निष्ठावंत मावळा एक होता, त्याचं नाव दिलीपबाबा यादव. आज आबा नाही आहे. दुर्दैवाने अचानकपणे आबा आपल्यातून निघून गेले. म्हणून या बाजार मुलग्यांची हिंमत जरा झाली आहे. पण आबांची कमतरता न होता आबांचे फोटो लावून मतं मागते. लाज वाटली पाहिजे यांना. अरे गद्दारांनो, आबांचे फोटो, जो प्रामाणिक निष्ठावान शिवसैनिक, त्यांचा फोटो लावून तुमचा लावा ना, बापाचा कोणाचा तरी. तिथे आता जिकडे गेलाय त्यांच्या लावा, त्यांचे फोटो नाही, फक्त आबांचा फोटो. त्यामुळे ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न जे नालायक लोक करतायत त्यांना एकदम धडा शिकवा. मी तुम्हाला सांगतो, वीर ड्युडीमधून यावेळेस इतका उच्चांकी मताने तिन्ही उमेदवारांचा विजय झाला पाहिजे, अख्ख्या पुरंदर तालुक्याला माहीत पडलं पाहिजे ही बापूंची माणसं आहेत, जीवाची माणसं आहेत, इथे काही कोणाचं चालत नाही. आणि म्हणून मित्रो, काका आमचा, काकाने लय टेन्शन दिलं मला. नाही काका इकडे बस, पुढे इकडे बसलाय. आता माझं फोडी उचलायला तयार नाही, पण मला गॅरंटी होती काका पक्का मावळा आहे. नाराजी असेल पण ऐन वेळेस काका कधीही पक्षाला धोका देणार नाही याची खात्री होती मला. त्याने 2008-9 पासून केलेली कामं, हा गड पूर्ण सांभाळलाय, तो काकाने सांभाळलेला आहे. नाराजी थोडीशी होत असते, कधी कधी वाटत असते की बाबा मला संधी मिळाली होती. काका आजच शब्द देतो, पुढची संधी काका तुला जे आता ते सांगितलं मी, हे एखादं पद्य होतं ते लगेच त्याने उत्तर दिलं, आता सगळ्यांच्या समोर सांगत नाही, पण चांगली संधी देऊ. पिनू काकडे आपल्याला सुद्धा सांगतो, जिल्हा परिषदेला आता ची पद्धत आलेली आहे, मतदानाचा अधिकार देखील दिला जाणार. जाहीररित्या सांगतो की तुम्ही आमच्याकडे आलात. काय काय लोक ज्यांना काय कळत नव्हतं ते आले, तरी मी DPDC मेंबर करून टाकले होते. लिहिता येत नाही, वाचता येत नाही, आबा बोलले करून टाक. ते आता चुकीचं काम करत, जाणीव नाही. पण निश्चितपणे पेरुशेठ पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीमागे उभे राहून तुम्ही अगदी एका मोजक्या शब्दात सांगितलं की आम्ही काही कॉन्ट्रॅक्टर नाही, आम्हाला लोकांची कामं हवी आहेत. संपूर्ण शिवसेना आणि विजय बापू शिवतारे हा कुटुंब प्रमुख आहे आणि निश्चितपणे जी कामं असतील, हा तर घरातला वॉर्ड आहे, निश्चितपणे आपण जबरदस्त चांगलं काम या सर्व प्रांत. एअरपोर्ट होत आहे, गुंजवणीचं पाणी येत आहे, IT पार्क होत आहे. 1 नंबरचा हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात 1 नंबरचा होतोय, अगदी खात्रीने सर्वांना त्याची कल्पना आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी खाली असणारे आमचे शिलेदार सुद्धा जिल्हा परिषद तालुका पंचायतचे निवडून द्यावे अशी विनंती करतो. वेळ कमी आहे आणि म्हणून पुन्हा एकदा नाथ साहेबांच्या चरणी लीन होऊन मी विनंती करतो की आपण सर्वांनी प्रचंड असं बहुमताने धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटणं दाबून प्रचंड विक्रमी मतदान करावं आणि यांना निवडून द्यावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सैनिकांना एक तुम्ही सर्व या प्रचाराच्या सभेसाठी, प्रचाराच्या नारळ फोडण्यासाठी सर्व उपस्थित राहिला. तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती आहे, पलीकडे सवाई मंगल कार्यालयात आपल्या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे, तरी सर्व
पलीकडे